मॉर्निंग। आज 22 जुलै 2022 आणि MPSC स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आपण आपल्या संबोधी IAS अकॅडमी ठाणे शाखेच्या माध्यमातून नियमितपणे संवाद साधतोय। मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, डायरेक्टर संबोधी IAS अकॅडमी। आज म्हणजे कालच्या दिवशी गुरुवारी राज्यसेवा परीक्षेचा जो बदललेला अभ्यासक्रम आहे तो MPSCच्या वेबसाईट वरती टाकण्यात आला आणि त्याच्यापूर्वी 24 जूनला हे जे राज्यसेवेचं बदललेलं स्वरूप जे आहे तर त्याचा पॅटर्न टाकण्यात आलेला होता। ओके, आणि आता अभ्यासक्रम टाकण्यात आलेला आहे। या आधी सुद्धा आपण MPSC राज्यसेवेच्या बदललेल्या पॅटर्न बद्दल डिस्कशन केलं होतं। या संदर्भात आपण एक स्वतंत्र सेशन घेतलेलं होतं। 2 सेशन्स घेतले होते। एक सेशनने 2 सेशन्स घेतले होते आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ते अटेंड केलेले होते। सो आता जो नवीन बदललेला अभ्यासक्रम जो आता आयोगाने टाकलेला आहे त्याबद्दल आज थोडीशी थोडक्यात माहिती घेऊ। ऑलरेडी मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे आणि आपण तयार आहोत या नवीन अभ्यासक्रमाला सामोरं जाण्यासाठी, कारण संबोधी IAS अकॅडमी जी गेल्या 16-17 वर्षापासून मुंबई ठाणे या परिसरामध्ये जे काम करते तर मुळातच आपलं काम हे IASच्या लेवलला आपण काम करतो। त्यामुळे आपल्यासाठी हा अभ्यासक्रम चॅलेंजिंग पण नाही आणि नवीन सुद्धा नाही। ओके, आणि मराठीतून आता अलीकडे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मराठी माध्यमातून UPSC ची तयारी करणं थोडंसं आता सोपं जाईल, कारण यातलं एकदा का लिटरेचर तयार झालं, आता सगळ्यात महत्वाचं आहे की या लेवलला शिकवणारे लोक हे तेवढ्या ताकदीचे लागतात, कारण ज्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू वगैरे दिलेली आहेत तेच लोक या बदललेल्या सिलेबसला शिकवू शकतात। कारण बदललेल्या सिलेबस जे रिटर्न दिलेलं आहे त्यांनी, ओके, या जसं आता हे बघा जे ऑलरेडी त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं तर हे रिटर्न राहणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की रिटर्न मध्ये ज्याच्यामध्ये वर्णनात्मक स्वरूप आहे त्या ठिकाणी ज्यांना सिव्हिल सर्व्हिसेस IASच्या एक्झामचं मेन्सचा अनुभव आहे त्या लोकांचंच हे काम आहे। म्हणजे आमच्यासारखे जे लोक आहेत ज्यांनी UPSCच्या मुख्य परीक्षा इंटरव्ह्यूज वगैरे ज्यांना अनुभव आहेत ते लोकच, आणि सुदैवाने आपल्या संबोधी IAS अकॅडमीमध्ये गेल्या 16-17 वर्षापासून सगळे फॉर्मर ऑफिसर्स, सर्व्हिंग ऑफिसर्स, किमान UPSCचे मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू दिलेले लोक शिकवतात। त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी जिथे अगदीच आपण म्हणू शकतो की स्पर्धा परीक्षांसाठी दुष्काळी भाग आहे आणि जिथे विद्यार्थ्यांना अधिकारी बनण्याचं स्वप्न पडत नाही किंवा जिथे फार कमी विद्यार्थी एनरोल होतात कोचिंगसाठी, प्रशिक्षणासाठी, आणि योग्य ठिकाणी विद्यार्थी येत सुद्धा नाहीत। म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर असं होतं की अनेक विद्यार्थी फक्त जाहिराती बघून अनेक ठिकाणी प्रवेश घेतात, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या लेवलचं गायडन्सच मिळत नाही। म्हणजे जे विद्यार्थी स्वतः पूर्व परीक्षेची तयारी करत असतात 3-3, 4-4 वर्ष तेच शिकवायला असतात। त्याच्यामुळे हे अशा लोकांचं कामच नाहीये आणि चुकीच्या ठिकाणी गायडन्स घेऊन 2 ते 3 वर्ष कमीत कमी विद्यार्थी स्वतःचे वाया घालवतात। वेळ जातो, प्रशिक्षणाचा वेळ जातो, सोबतच पैसा जातो आणि तुमची मेहनत जाते। असे अनेक विद्यार्थी आपल्या इकडे दरवर्षी आपल्या ठाणे ब्रांचला येत असतात। ओके, अनेक ठिकाणी क्लासेस केलेले विद्यार्थी वेळ, पैसा, मेहनत वाया गेल्यानंतर 2-3 वर्ष वाया गेल्यानंतर आपल्या इकडे येत असतात। त्यामुळे आपल्या इकडे तसा प्रॉब्लेम नाही आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण IAS, IPS, IRS या आधीच घडवलेले आहेत, बँकिंगचे ऑफिसर्स, MPSCचे ऑफिसर्स। त्यामुळे आपल्याकडे सर्वच दृष्टिकोनातून आपण गायडन्स हे देत असतो, तर त्यामुळे आपल्याला मुळीच प्रॉब्लेम नाही। इनफॅक्ट तुम्ही जर आता राज्यसेवाचं नवीन सिलेबस आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी इंटिग्रेटेड पद्धतीने जर केली तर तुमच्यापैकी म्हणजे हे जे आता हा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्या अभ्यासक्रमाला जर तुम्ही या वर्षभरामध्ये सामोरे गेलात, चांगल्या पद्धतीने तुमची तयारी झाली तर अगदी MPSC थ्रू आता डेप्युटी कलेक्टर DYSP तहसीलदार
हे आधी व्हायचे, परंतु आता या अभ्यासक्रमावरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट युपीएससीची तयारी मराठीतून करून युपीएससीतून IAS IPS बनण्याची संधी आहे. ठीक आहे, त्यामुळे काल आलेलं जे पॅटर्न आहे ते एकदा आपण थोडक्यात बघूया. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. तर जसा आधीचा पॅटर्न होता राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा, पेपर 1 पेपर 2, ओके, पेपर 1 कंपल्सरी, पेपर 2 क्वालिफाईंग, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. 200 गुण, 2 तासाचे पेपर्स, ओके. आणि त्याच्यानंतर हे मीडियम आहे मराठी आणि इंग्लिश, मग मराठी आणि इंग्रजीमधून पेपर राहील. सेकंड पेपर जो आहे ऑलरेडी सांगितलेला आहे की सीसॅट हा क्वालिफाईंग म्हणजे 33% गुण पाहिजे याच्यामध्ये, तर ते त्याबद्दल पण आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर पहिला जो पेपर असेल तर यामध्ये जे गुण मिळतील त्याच्या आधारे तुम्ही क्वालिफाय व्हाल मुख्य परीक्षेसाठी. म्हणजे फर्स्ट पेपरमध्ये ज्याला आपण GS1 म्हणतो, जनरल स्टडीज 1, त्याच्यामध्ये सिलेबस आता यांनी आधीच दिलेला आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, ओके, जनरल सायन्स, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी वगैरे. आपण एकदा परत बघूया. आणि याच्यामध्ये नकारात्मक गुणदान आहे पेपर 1 करता व पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरता नकारात्मक गुणपद्धती लागू राहील. ओके. तर इथे यांनी जसं युपीएससीला 1/3 आहे तर तसं यांनी इथे 1/4 दिलेलं आहे, 25% किंवा 1/4. ठीक आहे. याच्यामध्ये नकारात्मक गुणपद्धतीमध्ये काय असतं की बेसिकली 100 प्रश्न जर असतील, 100 क्वेश्चन जर असतील, हे याच्या आधी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी इतकं आता खूप विस्तृत काही सांगणार नाही, रिपिटेशन व्हायला नको म्हणून. परंतु तरी परत एकदा हे करतो मी की नकारात्मक गुणपद्धतीमध्ये काय असतं. तर सपोज तुम्ही 100 क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडे, जसं या ठिकाणी आता यांनी 200 मार्क्स दिलेले आहेत, तर नॉर्मली 100 प्रश्न आणि 80 प्रश्न, पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न आणि दुसऱ्या पेपरमध्ये 80 प्रश्न, अशा पद्धतीचं ते स्वरूप राहतं त्याचं. तर नकारात्मक गुणपद्धतीमध्ये 100 क्वेश्चन्स जर तुम्ही सॉल्व्ह केले, म्हणजे 100 क्वेश्चन्स आहेत त्यातले तुम्ही 80 सोडवले आणि 20ला तुम्ही हातच लावलं नाही, 20ला तुम्ही हातच लावलं नाही, ओके. आणि हे जे 80 आहेत, ओके, हे जे 80 प्रश्न आहेत, या 80 प्रश्नांपैकी 60 तुमचे बरोबर आहेत आणि 20 तुमचे चुकले, तर याला तर बिलकुल म्हणजे या प्रश्नांचा काहीच संबंध येणार नाही. जे चुकले त्याला 4 ने डिवाइड करा, कारण 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. हे 4 पंचे 20, जे बरोबर आहे त्याच्यामधून हे -5 प्रश्न वजा करा, 55 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क्स राहतील, त्याच्यामुळे 110 हा तुमचा कट ऑफ असेल इथे. समजलं. आणि सर्वसाधारणपणे एक लक्षात घ्या की अलीकडच्या काळामध्ये युपीएससी म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचा कट ऑफ हा मागच्या वर्षीची जी परीक्षा झाली त्याला 88 पॉईंट समथिंग होता, त्याच्या आधी 94 पॉईंट समथिंग होता. या वर्षीचा कट ऑफ सुद्धा 85 ते 90च्या दरम्यान असावा, एखाद दुसरा मार्क जास्त असू शकतो. हा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आहे. याच्या 2-3 मार्क्स कमी हा ओबीसीचा, 5-1 मार्क्स कमी, 5 ते 8 मार्क्स कमी हा एससीचा कट ऑफ असतो, ओके. 10-1 मार्क्स कमी एसटीचा कट ऑफ असतो. तर त्यामुळे इथे सुद्धा एमपीएससीला सुद्धा अशाच पद्धतीने चान्स असू शकतो. आपण एक गृहीत धरायचं, कारण आधीच्या याच्यामध्ये ज्यावेळेस सीसॅट हा पेपर क्वालिफाईंग नव्हता, स्कोरिंग होता एमपीएससी मध्ये, त्यावेळेस 200 आणि 200 400 मिळून वेगवेगळ्या पद्धतीचे कट ऑफ लागलेले आहेत. अगदी सुरुवातीला ज्यावेळेस हा नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केला होता त्यावेळेस 125 हा जनरलचा कट ऑफ होता 400 पैकी, ओके. त्याच्यानंतर तो वाढत गेला, मग तो 140 झाला, ओके. 100 साधारणतः 170 झाला, मग 189 वगैरे झाला, 240 सुद्धा होता एके वेळेस, आणि आता अलीकडे 228 वगैरे समथिंग होता. तर हा व्हॅरी होत गेला, परंतु याच्या पुढे असं होण्याची शक्यता मला वाटत नाही, ओके. माझं असं मत आहे एकंदरीत इतक्या 16-17 वर्षाच्या या क्षेत्रातील अनुभवावरती, आणि जे आपण अनेक शेकडो विद्यार्थी अधिकारी म्हणून घडवले एमपीएससी युपीएससी सगळ्याच एक्झामच्या माध्यमातून, आणि जसे जसे हे सिलेबस बदललेलं पण आम्ही बघितलेलं आहे सगळ्याच प्रकारचं, आणि त्याला आम्ही सामोरं गेलेलो आहे. तर मला असं वाटतं की साधारणतः इथे
एखाद्या विद्यार्थ्याला 100+ मार्क्स जरी मिळाले तरी तो क्वालिफाय होऊ शकतो, 100+. आपलं टार्गेट मात्र आपण 110+ ठेवायचं कोणत्याही परिस्थितीत राज्यसेवा परीक्षेसाठी. आणि हा जो आहे हा 33% क्वालिफाईंग राहणार, 33%, म्हणजे 200 पैकी इथे तुम्हाला 66 मार्क पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे 80 प्रश्न दिलेले असतात त्याच्यापैकी तुमचे फक्त 27 प्रश्न बरोबर पाहिजे टोटल निगेटिव्ह मार्किंगसाठी. याच्यावरती आपण विश्लेषण ऑलरेडी केलेलं आहे. सिलेबस बघा काय दिलंय त्यांनी. ओके, आता इथे बघा 200 मार्क्स पेपर 1, करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स याआधी चर्चा केलेलीच आहे. राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय असं आहे ते. हिस्ट्री ऑफ इंडिया अँड द इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. सम वेटेज म्हटलेलं आहे, सम वेटेज टू महाराष्ट्र स्पेसिफाय नाही केलेलं आहे. पूर्वपरीक्षेचं सिलेबस हे ज्याला आपण म्हणू शकतो की पूर्वपरीक्षेचं सिलेबस हे डिस्कस केलेलं नसतं, ते आपल्याला समजून घ्यायचं असतं. तर याच्यामध्ये आपण करंट इव्हेंट म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आल्या, पर्सनॅलिटीज आल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर मग कल्चर आलं, साधारणतः सोशल इश्यूज आले, इकॉनॉमिक इश्यूज आले, कॉन्स्टिट्युशनल इश्यूज आले, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आलं, ओके. वेगवेगळे जे इन्व्हेन्शन्स असतात ते आले, प्राइज आले, ओके. फक्त एवढं लक्षात ठेवा की त्याची एक लेवल असली पाहिजे, ओके. ज्यावेळेस तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंध वगैरे हा विषय हाताळता, म्हणजे आता यांनी म्हटलंय इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, तर त्यावेळेस समजा आता श्रीलंकेमध्ये काय होत आहे, तर श्रीलंका आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे, ओके. त्याच्यानंतर आपण नॉर्मली बघतो की भारताचे वेगवेगळ्या देशांसोबत संबंध असतात, ओके. हे जे वेगवेगळ्या देशांसोबतचे संबंध असतात तर त्याच्यामध्ये भारताच्या दृष्टीने म्हणजे दुसरा देश, दोन समजा ब्रिटन आणि USA मध्ये काही होत असेल तर ते आपल्यासाठी विशेष महत्वाचं नाही, पण US आणि भारत किंवा UK आणि भारत यांच्यामध्ये काही संबंध असतील तर ते आपल्यासाठी महत्वपूर्ण असतात, ओके. तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जे काही म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण जे करंट अफेअर्स करणार ना, तर त्याला तुमचा भारताचा समावेश किंवा भारताचा त्यामध्ये काय संबंध आहे हे बघूनच तुम्हाला त्याच्या ज्या न्यूज आहेत तर त्या कराव्या लागतील. बाकी नॅशनल मध्ये सगळ्याच ज्या राष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी आहेत, जसं आता कालचं प्रेसिडेन्शियल इलेक्शन म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून द्रौपदी मुर्मू या निवडून आल्या. तर मग एकंदरीत भारतीय संविधान हा घटकही महत्वाचा आहे. भारतीय संविधानामधील प्रेसिडेंटची निवडणूक जी आहे ती महत्वाची आहे. द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, म्हणजे प्रेसिडेंट आहे. आता ऍक्च्युली राष्ट्रपती हा शब्द इथे ट्रान्सलेटेड शब्द हा महिला प्रेसिडेंटसाठी एक प्रकारे चुकीचा वाटतो मला, पण ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल, ओके. कारण तो पॅट्रियार्चल सोसायटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारे पुरुष सत्ताक पद्धतीतून राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्षा हा उलट एक चांगला शब्द त्याच्यासाठी पर्यायी असू शकतो. तर एनिवे, तर द्रौपदी मुर्मू ज्या आल्या तर त्यांच्याबद्दलची एकंदरीत इन्फॉर्मेशन, ओके, किंवा प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स जे असतात तर त्याच्यासाठीची जी पद्धती असते है ना, स्टेटचा कसा रोल असतो, युनियन टेरिटरीचा काही रोल असतो का, एमपीचं व्हॅल्यू किती असते, एमपीच्या मतांची, MLAच्या मतांची व्हॅल्यू किती असते, कॉन्स्टिट्युन्सी इलेक्ट्रोल कॉलेज वगैरे नेमकं काय असतं, कुठले महत्वाचे आर्टिकल्स आहेत, मग प्रेसिडेंटचे पॉवर्स काय, मग तसंच मग व्हाईस प्रेसिडेंटचं पण इलेक्शन आहे तर त्याच्या संदर्भात. तर हे जे आहे नॅशनल मध्ये हे महत्वाचं आहे. किंवा बरेचसे आता जसं कालच्याच दिवशी सोनिया गांधींचं ईडी मार्फत चौकशी करण्यात आली एका प्रकरणाच्या संदर्भात. होऊ शकतं की असे अनेक जे प्रकरणं असतात तर त्याच्या संदर्भात काहीतरी एखाद्या विषयावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मनी लॉन्ड्रिंग हा जो एक मनी लॉन्ड्रिंग एक शब्दप्रयोग तुम्ही ऐकलेला असेल की जे मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात पैशाच्या संदर्भात, ओके, तर त्या संदर्भात त्या कायद्याच्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं. रिसेंटली फेमा चर्चेमध्ये होता, ओके, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, ओके, त्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर नॅशनल राष्ट्रीय दृष्टिकोनातून अनेक गोष्टी असतात, दररोज आपण न्यूजपेपरमध्ये वाचत असतो, तर त्यावरती आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की नियमितपणे एक इंग्लिश आणि एक मराठी न्यूजपेपर वाचत चला.
त्या माध्यमातून तुम्हाला खूप फायदा होणार आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता हिस्ट्री ऑफ इंडिया अँड द इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. मग महाराष्ट्राचं सम वेटेज म्हणजे एक्झॅक्टली काय, तर महाराष्ट्राचं जे इव्होल्युशन होत गेलं हे लक्षात घ्या. महाराष्ट्र म्हटल्यास आपल्याला एक नॉर्मली आपण छत्रपती शिवाजी महाराज ओके म्हणजे इथपर्यंतच आपण हे समजतो, परंतु प्राचीन भारतातला जो महाराष्ट्र आहे ओके, प्राचीन महाराष्ट्र त्याचं इव्होल्युशन जे होत गेलं ते सातवाहनांच्या कालखंडापासून होत गेलं. मग महाराष्ट्रामध्ये इसवी सन पूर्व कालखंडामध्ये सातवाहन आहेत. त्याच वेळेस या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये महाराष्ट्र नावाचा एक वंश होता ओके. त्यांच्या ज्या प्रिन्सेस होत्या ओके, ज्या राजघराण्यातील ज्या महिला होत्या त्याच्यामध्ये दोन महिला प्रामुख्याने त्यांचं नाव घेतलं जातं. एक होतं नागनिका किंवा नयनिका आणि दुसरी होती गौतमी बलसारी ओके. तर हे जे महाराष्ट्र किंवा महारठी म्हटल्यात आलं त्यातूनच असं म्हणतात की महाराष्ट्र हा शब्द निर्माण झाला. तर आणि हे सगळेच्या सगळे बौद्ध धर्माचे उपासक होते. मोठ्या प्रमाणात तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बुद्धिझमशी रिलेटेड आर्ट, आर्किटेक्चर, कल्चर, गुफा निर्माण झाल्याचं दिसतं. म्हणजे तुम्ही कुठेही जा, जुन्नर झालं, कार्ले झालं, भाज्या झालं, कानेरी झालं, बेडसे झालं, खूप मोठ्या प्रमाणात केव्ह आर्किटेक्चर तुम्हाला डेव्हलप झालेलं दिसतं. तिकडे अजंठा एरोल आहे, वेरूळ आहे ओके, औरंगाबाद साईडला. तर हे इथपासून सुरुवात होते ओके. आणि या सातवाहनांचे वैवाहिक संबंध या महाराष्ट्र राजघराण्याशी होते आणि सुरुवात इथून आहे. म्हणजे आता आपण जर मराठी माणसाला विचारलं का रे बाबा महाराष्ट्र, महारठी, नागनिका, नयनिका किंवा गौतमी बलसारी किंवा गौतमी पुत्र सातकर्णी, सातवाहन वगैरे माहिती आहे का, तर आपल्याला सर्वसामान्य लोकांना आपण खूप मराठीच्या गप्पा मारत असतो, मराठीचा अभिमान वगैरे वगैरे खूप सारखं बोलत असतो, पण काही नाही. आपल्याला इतिहास जर विचारलं तर शून्य नॉलेज असतं. चांगल्या चांगल्या शिकल्या सवरलेल्या लोकांची प्रॉब्लेम्स असतात. आता तुम्हाला मी शिकवतो ओके, किंवा तुम्ही आता संबोधीमध्ये आहात तर तुम्हाला इतकं इन डिटेल मध्ये सांगणार तरी, अदरवाईज तुम्ही बाकी ठिकाणी जाऊन बघा, तुम्हाला म्हणजे ते शिकवणारेच बिचारे कुठून शिकलेले असतात काय माहिती, त्यांनाही माहिती नसतं. तर आपल्याला सुरुवात इथून पासून करावी लागेल. त्याच्यानंतर वाकाटक आहेत, शिलार आहेत, नंतर मग हे फार कालांतराने भोसले वगैरे हे सगळे ज्या डायनेस्टीज आहेत त्या डायनेस्टीज येतात. तर आपल्याला महाराष्ट्राचा तो इतिहास, त्याच्यानंतर मग आधुनिक कालखंडामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा जो झाला आहे ना, मला तर अलीकडच्या काळामध्ये असं वाटायला लागलं की तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण मुंबई कोणाची, गुजराती की महाराष्ट्राची, गुजरातची की महाराष्ट्राची, याच्यासाठी संघर्ष झाला होता. अलीकडच्या काळामध्ये मला जे एकंदरीत राजकारण दिसतं त्याच्यावरून असं वाटायला लागलं की परत आता आपलं मुंबई कुठल्या ना कुठल्या अप्रत्यक्ष पद्धतीने का होईना ही गुजरातच्या घशात घालण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मुंबईचं महत्व कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही ना काही प्रयत्न होत आहेत. ते जितक्या लवकर आपल्या महाराष्ट्रीय लोकांना समजतील तेवढं चांगलं आहे. एनिवे, तो काही आपला मुद्दा नाही आहे. परंतु तुम्हाला एकंदरीत संयुक्त महाराष्ट्राचा चळवळ ओके, त्याच्यामध्ये मग विदर्भाची झालेली मागणी प्री इंडिपेंडन्स पिरियड मध्ये ओके, नागपूर करार, आणि त्याच्यानंतर मग या सगळ्याच घडामोडींमध्ये जे महत्वाचे लोक होऊन गेले, अण्णाभाऊ साठेंसारखे, शाहीर अमरशेख सारखे, आचार्य अत्रेंसारखे ओके, तर त्या लोकांचं योगदान, या अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर एन्शंट टू मेडिवल टू मॉडर्न हा जो टप्पा आहे ओके, तर ते तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कव्हर होऊ शकतं. या व्यतिरिक्त हिस्ट्री ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे काय, तर प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये अगदी प्री हिस्ट्री पासून तुम्हाला सुरुवात करावं लागेल. प्रागैतिहासिक कालखंड ना, पॅलेलिथिक एज, मेझोलिथिक एज, निओलिथिक एज ओके, तर त्याच्यानंतर हराप्पा सिव्हिलायझेशन, वैदिक कालखंड, महाजनपदाचा कालखंड, बौद्ध धर्म, जैन धर्म, त्याच्यानंतर मग मौर्य, पोस्ट मौर्याज, मग सातवाहनाज ओके, मग त्याच्यामध्ये गुप्तांचा कालखंड, हर्षाचा कालखंड, हर्षोत्तर कालखंड ओके, आणि त्याच्यानंतर मग सुलतानशाही आहे, मुघल्स आहेत, मुघलांच्या नंतर पोस्ट मुघल्स आहे, मग रिव्होल्ट ऑफ 1857, आणि मग तुमचं काँग्रेसची स्थापना, मग सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, गांधीजींच्या चळवळी ओके, अशा अनेक गोष्टी आहेत. मग महाराष्ट्र जसं आपण म्हणतो फुले शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, तर मग या सगळ्या सोशल रिफॉर्मर्स आणि या सगळ्या महान पुरुषांचं योगदान, ह्या अशा पद्धतीने तुम्हाला इतिहास असणार आहे.
म्हणजे तो ऑलरेडी आहेच, परंतु नवीन सिलेबस मध्ये सुद्धा तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये काम करावं लागणार आहे. त्याच्यानंतर मग इथे ज्योग्राफी आहे, महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड ज्योग्राफी. ओके, महाराष्ट्राचा भूगोल म्हटल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील सगळे जिल्हे माहिती पाहिजे. ओके, त्याचा भूगोल माहिती पाहिजे, फिजिकल, सामाजिक भूगोल, सोशल, इकॉनॉमिक, ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड. तर प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोल आणि आर्थिक भूगोल. ज्यावेळेस प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक किंवा फिजिकल म्हणजे प्रकृतीशी रिलेटेड, मग त्याच्यामध्ये माउंटेन्स आल्या, रिव्हर्स आले, ओके, तुमचे गवताळ प्रदेश आले, कुठे वाळवंटी प्रदेश असतील जगभरामध्ये तर ते आले, ओके, आणि तलाव आले, ओशिन्स आले, ठीक आहे. त्याच्यानंतर मग सॉइल आलं, रॉक्स आलं, हे हे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यासाठी नीट तुमची तयारी ही संपूर्ण मॅप बेस व्हायला पाहिजे. म्हणजे मॅपचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. सामाजिक आणि आर्थिक भूगोलामध्ये जगभरातील जे काही नॅचरल रिसोर्सेस असतील, ओके, फॉरेस्ट असेल, गॅस असेल, त्याच्यानंतर ऑइल असेल, ओके, मेटल्स, नॉन मेटल्स असतील, या सगळ्यांचा अभ्यास त्याच्या माध्यमातून जी इकॉनॉमी डेव्हलप होते ते. अलीकडच्या काळामध्ये ई टुरिझम वगैरे प्रकार निघालेला आहे, तो प्रकार. सोशल ज्योग्राफीमध्ये जगभरातील ज्या ट्राईब्स असतील, महाराष्ट्रातील ट्राईब्स असतील, है ना. आता बघा, द्रौपदी मुर्मू या आदिवासी समूहाच्या आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचा त्या ज्या आदिवासी समूहातून येतात, ज्या भागातून येतात, तर त्या निमित्ताने तुम्हाला एखादा प्रश्न असा येईल की जो ट्रायबल्स वरती येऊ शकतो या कमिंग एक्झाम्स मध्ये. काय येणार तो? कारण द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती झाल्या या आदिवासी समूहाच्या आहेत. ओके, तर त्यामुळे इनडायरेक्टली समजा एखाद्या वेळेस प्रेसिडेन्शियल इलेक्शन बद्दल नाही विचारणार, परंतु तुम्हाला ट्रायबल बद्दल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला हे सुद्धा गृहीत धरणं आवश्यक आहे की करंट अफेअर्सला इंटरलिंक कसं करायचं. करंट अफेअर्सला इंटरलिंक करणं बऱ्याच लोकांना जमत नाही. बरेच लोक फक्त करंट अफेअर्स हे झालं ना, चला मग आता राष्ट्रपती म्हणून त्या राष्ट्राध्यक्षा म्हणून त्या निवडून आल्यात ना, तर तेवढ्याच पुरता मर्यादित राहतील. परंतु त्या हिशोबाने आणखी त्या पेरिफेरीमधले प्रश्न किंवा तो अभ्यास विद्यार्थी करत नाही. कारण हे ओरिएंटेशन, हा अप्रोच जो आहे तो अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसतो. ओके, त्याच्यानंतर इंडिया अँड द महाराष्ट्र आहे, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यू. तर ऑलरेडी जे युपीएससीचं सिलेबस आहे तेच यांनी टाकलाय. त्याच्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. बघा, आपण नेहमी म्हणत असतो, म्हणजे भारतीय संविधानामध्ये जस्टिसचं एक जे तत्व आहे, तर जस्टिसच्या एका तत्वामध्ये सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस आहे. आणि त्याच अनुषंगाने हे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट सारखे विषय येत असतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे काय? की जो पुढच्या पिढीसाठी सुद्धा, म्हणजे तुम्ही या पिढीमध्ये आहात, या पिढीमध्ये तुम्ही अनेक नैसर्गिक रिसोर्सेस यूज केले तुमच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी, परंतु पुढच्या काळात येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत तर त्यांच्या सुद्धा गरजा भागल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी तुम्हाला ते रिझर्व्ह जे आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती, ती तुम्हाला ठेवावी लागेल. म्हणजे कोळसा असेल तर कोळसापासून आपल्याला थर्मल एनर्जी मिळते, परंतु ही थर्मल एनर्जी तुम्हाला पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा टिकून ठेवायची आहे. आणि ती जर टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस निर्माण करायला पाहिजे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो स्पेसिफिकली जो कन्सेप्ट आहे तो त्या पद्धतीचा आहे. पॉवर्टी, दारिद्र्य, इन्क्लुजन म्हणजे ओव्हरऑल जो विकास आहे त्या संदर्भात, डेमोग्राफिक्स म्हणजे पॉप्युलेशन वगैरे, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे वेगवेगळ्या ज्या योजना वगैरे घेतो, ओके, तर त्या संदर्भात हे सर्व आहे. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर स्पेशलायझेशन. ठीक आहे, तर एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी खूप महत्वाचा विषय आहे. आणि या विषयावरती तुम्हाला करंट अफेअर्स रिलेटेड आणि थोडेसे कन्सेप्च्युअल रिलेटेड प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. ओके, वेगळा विषय, आधीपासूनच हा विषय तुमच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी दिलेला आहे, परंतु या विषयावरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी वरती वगैरे, तर ते माहिती नसतं. याच्यामध्ये काही गोष्टी या कन्सेप्च्युअल असतात, जसं आता हॅबिटटचा कन्सेप्ट आहे, म्हणजे वसतिस्थान जे असतं. ओके,
किंवा त्याला आपण म्हणू शकतो एक व्हेरी स्पेसिफिक वर्ड, अधिवास म्हटलं जातं. ओके, तर आता अधिवास म्हणजे काय हे अनेक लोकांना लक्षातच येत नाही. हॅबिटेट काय कन्सेप्ट आहे, किंवा आपण म्हणतो व्हल्नरेबल स्पेसिस, किंवा आपण म्हणतो एंडेंजर्ड स्पेसिस. ओके, ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन किंवा एक्सटिंक्टेड स्पेसिस. ओके, हे काही कन्सेप्ट आहेत, छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. किंवा आपण इकॉलॉजी, फक्त इकॉलॉजी जरी म्हटलं तरी इकॉलॉजीचा एक व्यापक कन्सेप्ट आहे. इकॉलॉजिकल इकोसिस्टीम. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या इकोसिस्टम्स असतात. ओके, तर कन्सेप्ट आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. ओके, तर हे कन्सेप्ट जर समजून घेतले तर आपल्याला हा विषय सोपा जातो. ऍट द सेम टाइम जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्सशी रिलेटेड सुद्धा याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स असतात. आणि त्यानंतर इथे दिलेलं आहे जनरल सायन्स. जनरल सायन्समध्ये नॉर्मली बघा एमपीएससीचा एक ट्रेंड राहिलेला आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा असू द्या की एमपीएससीची ग्रुप बी ची परीक्षा असू द्या, जनरल सायन्समध्ये प्रामुख्याने फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ओके, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन या विषयावरती प्रश्न विचारण्याचा एक ट्रेंड एमपीएससी राज्यसेवेमध्ये पण असतो आणि एमपीएससीच्या ग्रुप बी परीक्षा, ग्रुप सी परीक्षांमध्ये पण असतो. मला असं वाटतं की यांनी जर या लेवलला आता सिलेबस डेव्हलप केलेला आहे तर यांनी इतकं ट्रॅडिशनल प्रश्न या राज्यसेवेसारख्या महत्वाच्या परीक्षेमध्ये विचारू नये. कारण ते मग शालेय लेवलचं ते सगळंच केमिस्ट्री, फिजिक्स वगैरे करावं लागतं. बेसिकली अप्लिकेशन बेस्ड जर क्वेश्चन असतील तर ते सोडवण्यामध्ये थोडंसं एक आपण काहीतरी वेगळं करतोय हे लक्षात येतं. अदरवाईज शालेय लेवलचे प्रश्न जर विचारले तर त्याच्यामध्ये ते ग्रुप बी पर्यंत किंवा ग्रुप सी पर्यंत ठीक आहे. तरी सुद्धा तुम्हाला जनरल सायन्स करत असताना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वगैरे, सॉरी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ते दोन्ही घटक हे थोडंसं आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पार्ट 2 जो आहे, या पार्ट 2 मध्ये कॉम्प्रेन्शन आहे. कॉम्प्रेन्शन मध्ये तुम्हाला आता जसा एमपीएससीचा ट्रेंड राहिलेला आहे की मराठीमध्ये पॅसेजेस देतात आणि इंग्लिशमध्ये पण देतात, तर त्याच पद्धतीने येतील. कॉम्प्रेन्शन साठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला तुमचं रिडिंग स्किल वाढवावं लागेल. त्याच्यासाठी इंग्रजीचा पेपर वाचा आणि मराठीचा पेपर वाचा. ओके, मराठीचा रेग्युलर एक न्यूजपेपर आणि इंग्लिशचा. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल हे कॉम्प्रेन्शन साठीच महत्वाचं आहे. लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी एक साधारणतः 15-16 चॅप्टर्स असतात. त्यावरती आपण जर काम केलं तर हा पार्ट सॉल्व्ह होतो. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग हे जसं जसं तुमचं मॅच्युरिटी लेवल वाढत जाते अभ्यासाची आणि एक थॉट प्रोसेस जशी जशी वाढते तसं तसं तुमचं डिसिजन मेकिंग हे वाढत चांगलं होत जातं. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी आहे. हा सुद्धा जो जनरल मेंटल ॲबिलिटीचा जो प्रकार आहे यामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या की एक 15-16 चॅप्टर्स आहेत बेसिक. म्हणजे बँकिंग, स्टाफ सिलेक्शन सारख्या परीक्षांमध्ये जे रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटीचा जो पार्ट आहे त्या लेवलला जर तुम्ही केलं तर तुम्हाला युपीएससी, एमपीएससी मधलं जे रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटी आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डेटा इंटरप्रिटेशन, हे कधीच कठीण जाणार नाही. कारण इकडे ते मोरवर लॉजिकल असतं, तिकडे ते लॉजिकल पण असतं आणि फॉर्म्युला बेस पण असतं त्या परीक्षांमध्ये. ओके, तर यामुळे असं आहे की आपण साधारणतः एक हाय लेवलचा जर अभ्यास केला जनरल मेंटल ॲबिलिटी आणि रिझनिंगला तर आपल्याला अॅनालिटिकल लेवल असू द्या किंवा लॉजिकल लेवल असू द्या तर तिथे डिफिकल्टी जात नाही. त्यानंतर बेसिक न्यूमरसी, मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल. ठीक आहे, असे आहेत. आता हे काही इथले नोट्स वाचतो. क्वेश्चन्स रिलेटेड टू मराठी and English language comprehension skill of class 10th and 12th level. Last item in the syllabus of paper 2 will be tested through passages from Marathi and English language without providing cross translation. Okay, so yala translation nasel thereof in the question paper. The questions will be of multiple choice objective type. It is mandatory for the candidate to appear in both the papers of state services examination for the purpose of evaluation. Therefore, a candidate will not be considered for evaluation in case she does not appear in both the papers of state. So दोन्ही पेपर्स मध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे दोन पेपर्स. ओके, बघा पुन्हा एकदा. ओके, हे दोन पेपर्स आहेत आणि नंतर आहे मुख्य परीक्षा. तर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे सिलेबस ऑलरेडी दिलेलं होतं, म्हणजे पॅटर्न जो दिला होता त्या हिशोबानेच आहे. पॅटर्न मध्ये बघा 1750 टोटल मार्क्स आहेत. ठीक आहे, आणि नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स 9 आहेत. इंटरव्ह्यू आहे 275
275 दिल्यानंतर आता बघा या ठिकाणी एक फार म्हणजे खूपच महत्वाचं हे राहणार आहे इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून. इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट 275 मार्क्सची, म्हणजे हा खूप मोठा डिसिजिव्ह फॅक्टर राहणार आहे. जसं युपीएससीला आता आम्ही बरेचदा मॉक इंटरव्ह्यूज घेतो. ओके, आता यावर्षी सुद्धा मी युपीएससी साठी मॉक इंटरव्ह्यूज घेतला होता. तर एक जो कॅन्डिडेट आहे आपला त्याला 168 मार्क्स मिळाले. ओके, 168 275 पैकी. सो नॉट बॅड, म्हणजे चांगले मार्क्स आहेत. ओके, 168 म्हणजे त्याला साधारणतः एक अपेक्षा केली होती मी की एक साधारणतः त्याला बोललो होतो की 170 ते 175 पर्यंत तुला मिळू शकतात, ज्या लेवलला त्याचा इंटरव्ह्यू गेला होता. त्याच्यापेक्षा थोडे जास्त पण असू शकले असते, परंतु ठीक आहे, म्हणजे 168 नॉट बॅड. एक जो आमच्या आपल्या संबोधीशी अटॅच जो एक ऑफिसर्स, मोठा जो ऑफिसर्स लोकांचा ऑल इंडियाला आपला जो ग्रुप आहे, त्या काही अधिकाऱ्यांनी दुसरे काही स्टुडंट्स होते, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले होते. त्यातल्या एका विद्यार्थ्याला 275 पैकी 198 मार्क्स मिळाले, 198 मार्क्स आता रिसेंटली. आणि तो विद्यार्थी या वर्षीच्या युपीएससी मध्ये उत्तीर्ण सुद्धा झालेला आहे. ओके, मुंबई परिसरातून. तर याच्या आधी आपला जो आपल्या इथून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IRS झालेला आपला विद्यार्थी होता जय वाघमारे, त्याला मी स्वतः त्याला माझ्या मॉक इंटरव्ह्यूज मध्ये 175 मार्क्स दिले होते आणि डॉट तेवढेच मार्क्स 175 मार्क्स त्याला युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंटरव्ह्यू मध्ये मिळालेले होते. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की इंटरव्ह्यू हे एक स्किल आहे. ओके, आपल्या अनेक विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आम्ही गाईड करतो तर राईट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग, म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी ही स्वतंत्र अशी करायची नसते. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता एक्झामच्या प्रिपरेशनसाठी, त्यावेळेस पासूनच तुमच्या इंटरव्ह्यूची तयारी व्हायला पाहिजे असते. ओके, कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की चला बाबा इंटरव्ह्यूची तयारी नंतर करून घेऊ, तर ते चुकीचं मार्गदर्शन करतात, ते प्रॉपर मार्गदर्शन नाही आहे. इंटरव्ह्यू हा तुमच्या पर्सनॅलिटीचा एक चेहरा असतो. ओके, आणि त्या हिशोबाने तुम्हाला त्याची प्रिपरेशन राईट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग करावं लागतं. मग तुमची पर्सनॅलिटी ही कशी आहे, म्हणजे तुम्ही बोलणारे आहेत की नाही बोलणारे आहेत, तुम्ही बोलता तर नेमकं काय बोलता, तुमच्या आवडी निवडी काय आहे, तुमची मॅच्युरिटी लेवल काय आहे, तुमची थिंकिंग कशी आहे, तुमची कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग आहे का, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे का. ओके, हे खूप महत्वाचे, फार महत्वाचे जे घटक आहेत ना ते इंटरव्ह्यू मध्ये असतात. ओके, त्याच्यामुळे आता इथून पुढे 275 मार्क्स साठी लढणं हा खूप मोठा फॅक्टर राहणार आहे. कारण एक साधारणतः एखाद्या विद्यार्थ्याला 120 मार्क्स मिळतात, एखाद्याला 150 मिळतात, कोणाला 160 मिळतात, कोणाला 170, कोणाला 190 मिळतात, कोणाला 200, 210, 220 पण मिळतात. आपल्या इकडे आपले जे एक फॅकल्टी आहे डॉक्टर रॉड्रिक सर, हे 2009च्या बॅचला ऑल इंडिया टॉपर होते इंटरव्ह्यू मध्ये. ओके, युपीएससीच्या त्यांना 220 मार्क्स मिळाले होते, ऑल इंडिया टॉपर होते ते. ठीक आहे, आणि इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये सिलेक्शन झालं. आपल्या ठाणे ब्रांचला ते शिकवतात. आपल्या अगदी काळा चौकीला जी आपली 2006 पासून ब्रांच होती तिथे सुद्धा शिकवायचे ते. सगळ्याच ब्रांचेसला, आपल्या चेंबूरला, विद्याविहारला, सगळीकडे त्यांनी शिकवलेलं आहे अनेक वर्षापासून. आताही ते आपल्या ठाणे ब्रांचला विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये शिकवतात. तर बेसिकली असं आहे की ज्यावेळेस तुम्ही बघता की इंटरव्ह्यू साठी एखाद्याला खूप चांगले मार्क्स मिळतात, त्याने एखाद्याला अगदीच कमी मार्क्स मिळतात. तर कमी मार्क्स का मिळतात याची काही कारणं असतात, जास्त मार्क्स का मिळतात याची काही कारणं असतात, आणि मग त्या हिशोबाने आपल्याला ती पर्सनॅलिटी डेव्हलप करावी लागते. ठीक आहे, तर आपण त्याच्या संदर्भात पण आपले जे लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये बोलत असतो, आणि आपले बरेचसे अधिकारी त्या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलला पण आपलं बरेचसे लेक्चर्स विथ रेस्पेक्ट टू इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे. आपल्या सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू क्वालिफाय झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी त्याबद्दल लेक्चर्स दिलेले आहेत. तर आपल्या युट्यूब चॅनलला पण ते आहेत, तुम्ही ते बघू शकता. टोटल मार्क्स जे आहेत 2025 आहे. याच्यामध्ये बघा इथे पेपर 1 मराठी इंग्रजी क्वालिफाईंग दिलेलं आहे त्यांनी, आणि क्वालिफाईंग कमी आहे, 25% मार्क्स पाहिजे तुम्हाला, म्हणजे 100 पैकी 25 पाहिजे, तर फक्त 75 मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे, म्हणजे फॉर 300 मार्क्स 75 मार्क्स तुम्हाला पाहिजे प्रत्येक विषयामध्ये. यात जर तुम्ही क्वालिफाय झाला नाही तर तुमचे इतर पेपर्स चेक होत नाही, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे एसे आहे, हे सगळेच्या सगळे युपीएससीचं स्ट्रक्चर आहे. एसे 250 गुण. ओके, जनरल स्टडीज 1, 2, 3, 4,
ऑप्शनल 1, ऑप्शनल 2, म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2. ठीक आहे. आणि इथे मीडियम जे असेल ते मराठी आणि इंग्रजी. ओके, मराठी किंवा इंग्लिश तुम्हाला ते नमूद करावं लागेल. जसं युपीएससी मध्ये प्रोसेस मध्ये असतं. मी सुद्धा माझा एक अटेम्प्ट मराठी मीडियम मधून दिलेला होता युपीएससी मेन्सचा. ओके, पण काही म्हणजे बाकीचे माझे अटेम्प्ट हे इंग्लिश मध्येच होते. तर तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये कमांड असेल ती लँग्वेज तुम्ही घ्यायची. ओके, 3-3 तास आहे सगळीकडे. आणि इथे क्वालिफाईंग नाही तर हे स्कोरिंग साठी आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, कॅन्डिडेट्स विल हॅव द ऑप्शन टू आन्सर द क्वेश्चन पेपर्स इन मराठी और इंग्लिश फॉर पेपर 3 to 7. ओके, और आहे हे किंवा ते, मराठी किंवा इंग्रजी. तिसऱ्या पेपर पासून तर 7व्या पेपर पर्यंत. पहिल्या याच्यामध्ये मराठीतच लिहायचं आहे आणि इंग्लिश मध्येच लिहायचं आहे. ठीक आहे. बाकी 3 ते 7 पर्यंत तुम्हाला एकतर मराठीत लिहा किंवा इंग्लिश मध्ये लिहा. फॉर द ऑप्शनल पेपर द सब्जेक्ट्स फॉर विच द मीडियम हॅज बीन इंडिकेटेड एज मराठी and English can be answered in either Marathi or English. ठीक है. For the optional papers, the subjects for which the medium has been indicated as Marathi and English can be answered in either Marathi or English. The subjects for which medium has been indicated as English can be answered in English language only. ठीक आहे. तर ऑप्शनल मध्ये त्यांनी काय केलंय ना, त्यांनी चॉईस दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे ऑप्शनल पेपर्स मध्ये सब्जेक्ट्स फॉर विच द मीडियम हॅज बीन इंडिकेटेड एज मराठी अँड इंग्लिश, मराठी आणि इंग्रजी, तिथे तुम्हाला एकतर मराठीत लिहा किंवा इंग्रजीमध्ये लिहा. आणि ज्या ठिकाणी द सब्जेक्ट्स फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड एज इंग्लिश कॅन बी आन्सर्ड इन इंग्लिश लँग्वेज ओनली. तर म्हणजे यांनी दोन गोष्टी केलेल्या आहेत. काही पेपर्सला मराठी किंवा इंग्रजी आणि काही पेपर्सला फक्त इंग्रजी ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर कॅन्डिडेट शुड नोट दॅट दे हॅव टू चूज द मीडियम ऑफ आन्सरिंग द पेपर्स ऍट द टाइम ऑफ सबमिटिंग द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर मेन्स एक्झामिनेशन. ठीक आहे. तर हा युपीएससीचाच हे आहे एक प्रकारे. युपीएससी मध्ये जसं तुम्ही पूर्व परीक्षा उत्तीर्ण होता आणि मुख्य परीक्षेला जाता, तर मुख्य परीक्षेसाठी जात असताना तुम्हाला तुमचं मीडियम ऑफ एक्झामिनेशन, कारण पूर्व परीक्षेमध्ये मीडियम ऑफ एक्झामिनेशनचा काही फायदा नसतो. युपीएससीच्या पेपरमध्ये इंग्रजी आणि हिंदी असं ट्रान्सलेशन असतं. इथे इंग्रजी आणि मराठी असं ट्रान्सलेशन असणार आहे. त्याच्यामुळे इथे काही ज्यांना इंग्रजी येतं आणि मराठी येतं ते दोन्ही प्रश्न रेफर करू शकतात. मुख्य परीक्षेला मात्र तुम्हाला आन्सर रायटिंग साठी तुम्हाला तुमचं मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे आहे, ओके, ते मेन्शन करावं लागणार. कॅन्डिडेट शुड नोट दॅट दे हॅव टू चूज द मीडियम ऑफ आन्सरिंग द पेपर्स at the time of submitting the online application for mains examination. चौथी आहे, non compliance of the above rule will result in their answer books not being evaluated for being in an unauthorized medium. So it is mandatory की तुम्हाला medium mention करावं लागेल. The question papers will be set in Marathi and English language except language papers, Marathi literature and subject for which medium has been indicated as English. ठीक आहे. तर त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला क्वेश्चन पेपर्स जे असतील तर ते मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असतील. फक्त जो लँग्वेज पेपर जो आहे, ओके, समजा मराठी आहे तर मराठीत राहणार, इंग्रजी आहे तर इंग्रजीतच राहणार. मराठी साहित्य हा एक विषय आहे, तो मराठीत राहणार. आणि सब्जेक्ट फॉर विच द मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश. ठीक आहे. तर ज्याच्यामध्ये इंग्लिश, ओके, हे मीडियम आहे जे ऑप्शनल मध्ये, तर त्याची भाषा पण इंग्लिशच राहणार, तिथे ट्रान्सलेशन नसेल. आता हे तुम्हाला इथे क्वालिफाईंगचं दिलेलं आहे. ओके, कॉम्प्रेन्शन, प्रेसी रायटिंग, त्यानंतर युजेज अँड व्होकॅब्युलरी, शॉर्ट एसेस आणि ट्रान्सलेशन. ओके, तर यांनी 5 घटक त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. ओके, बघा, कॉम्प्रेन्शन मी आधी पण सांगितलेलं होतं, प्रेसी रायटिंग आधी पण सांगितलं होतं, ग्रामर, एसे आणि ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड वाईज वर्सा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा, म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये त्यांनी 5 घटक टाकले. इंग्लिशमध्ये कॉम्प्रेन्शन, प्रेसी रायटिंग, युजेस आणि शॉर्ट एसेस. या ठिकाणी ट्रान्सलेशन त्यांनी नाही टाकलेलं आहे. इथे पेपर 3 दिलेला आहे जो 250 मार्क्सचा आहे.
essay paper candidates may be required to write essays on multiple topics. They will be expected to keep closely to the subject of the essay, to arrange their ideas in an orderly fashion and to write concisely. आता युपीएससी ला कसं आहे ना की 2 एसेज असतात, म्हणजे युपीएससी ला 2 सेक्शन्स असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. त्याच्यामध्ये एका सेक्शन मध्ये 4 एसेज असतात, त्याच्यापैकी एक लिहायचा असतो. दुसऱ्या सेक्शन मध्ये 4 एसे असतात, त्याच्यापैकी एक लिहायचा असतो. आणि प्रत्येक एसे वरती 125 मार्क्स असतात. ठीक आहे. आणि 1000 ते 1200 शब्दांमध्ये तो लिहायचा असतो. या ठिकाणी मात्र यांनी आत्ता तरी, पुढे आता बघू दिलाय का नाही, परंतु इथे तरी यांनी काही इन्स्ट्रक्शन्स तशा दिलेल्या नाही आहेत. ठीक आहे. तर एसे एक लक्षात ठेवा की एसे हा तुमचा मेन स्कोरिंग फॅक्टर असेल. जसं मी नेहमी युपीएससीच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की एसे मध्ये तुम्ही स्कोर करा. ओके. ज्यावेळेस माझी पहिली मुख्य परीक्षा मी दिली होती 2004 ला, त्यावेळेस अगदी बेड रिडन होतो मी त्यावेळेस, पण तरी सुद्धा मला पहिल्याच एसे मध्ये 120 मार्क्स 200 पैकी मिळालेले होते. ओके. तर खूप चांगले मार्क्स होते ते. एक्सलंट परफॉर्मन्स होता तो. आणि एसे रायटिंग हे तुमचं स्किल असतं. ओके. म्हणजे एसे रायटिंग मध्ये पाठांतर करून तुम्हाला मार्क्स मिळवता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुमच्या आयडियाज महत्वाच्या असतात. त्यानंतर आता इथे बघा, त्यांनी जनरल स्टडीजचा पहिला पेपर दिलाय. इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड ज्योग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे बघा, आता यांनी झालं, मला जे वाटलं होतं, म्हणजे मी जे आधीपासून म्हणत होतो की पूर्णच्या पूर्ण युपीएससीचा पॅटर्न आहे तसं सिलेबस पण असेल, तर ऑलमोस्ट तेच दिलेलं. इंडियन कल्चर विल कव्हर द सायलेंट ऍस्पेक्ट्स ऑफ आर्ट फॉर्म्स, लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न इन टाइम्स. भक्ती मुवमेंट अँड इट्स फिलॉसॉफी विथ स्पेशल रेफरन्स टू सायन्स मुवमेंट इन महाराष्ट्र. आता इथे भक्ती मुवमेंट जी आहे तर ती महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी टाकलेली आहे. मॉडर्न इंडियन हिस्ट्री फ्रॉम अबाउट द मिडल ऑफ द 18th सेंचुरी अंटिल द प्रेझेंट. ओके. तर युपीएससीचा सिलेबस आहे. फ्रीडम स्ट्रगल, पोस्ट इंडिपेंडन्स. ठीक आहे. आणि हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. आता हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड त्यांनी पूर्ण युपीएससीच टाकलेलं दिसते मला. रिव्होल्युशन आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, वर्ल्ड वॉर आहे, या कॉलोनायझेशन, सगळं पॉलिटिकल फिलॉसॉफीज लाईक कम्युनिझम. चला ठीक आहे. आता मजा येणार आहे खऱ्या अर्थाने. ओके. हे जे सिलेबस टाकलेलं आहे, ओके, ह्या सिलेबसच्या हिशोबाने लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर या लेवलचं गायडन्स मिळालं नाही, आणि महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला अगदी अथॉरिटिव्हली सांगतो 10-15% लोकच या लेवलचं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात, बाकी नाही. कारण आम्ही बघतो की अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस वगैरे जे असतात, या कोचिंग क्लासेसमध्ये स्वतःच प्रिपरेशन करणारे शिकवतात, आणि कोचिंग क्लासेसच्या अनेक ठिकाणचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांना युपीएससी परीक्षा काय, एमपीएससीच्या साध्या क्लर्कच्या परीक्षा सुद्धा क्वालिफाय न केलेले लोक हे कोचिंग इन्स्टिट्यूशन चालवतात. आणि त्याच्यामुळे असं आहे की चांगल्या विद्यार्थ्यांचं निश्चितपणे जर चांगलं गायडन्स मिळालं नाही तर नुकसान होतं. ओके. म्हणून मी हे अगदी स्पष्टपणे इथे नमूद करतो की हे जे सिलेबस आहे, आणि हे सिलेबस बघितल्यानंतर तर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची सांगेल की डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी ही जी पदं असतात ही एमपीएससीच्या माध्यमातून नेहमी नसतात. ओके. नेहमीच नसतात. ती हायएस्ट पोस्ट आहेत. त्या जर पोस्ट नसल्या आणि तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा इतर पोस्टसाठी एवढा हाय लेवलचा सिलेबस आपण करायला लागलो, तर त्याच्यापेक्षा तर तुम्हाला थेट युपीएससी लेवलला आयएस आयपीएस बनणं परवडतं. ठीक आहे. त्यामुळे हे सिलेबस फार अवाढव्य आहे, लक्षात घ्या. हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड आहे, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, रोल ऑफ विमेन ऑर्गनायझेशन, इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन, सेम टू सेम पूर्ण युपीएससी दिलेला आहे. त्याच्या म्हणजे इथे 3 घटक आहेत. एक आहे एन्शियंट, म्हणजे हिस्ट्री, आर्ट. हिस्ट्री जे आहे एन्शियंट टू मॉडर्न पर्यंतचं आहे. आर्ट आर्किटेक्चर आणि लिटरेचरच्या संदर्भात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला गांधारा आर्ट, ओके, मथुरा आर्ट, त्याच्यानंतर मग पूर्ण एन्शियंट हिस्ट्री, म्हणजे जे इंडिजिनियस लिटरेचर जे होतं, ज्याच्यामध्ये रिलिजियस लिटरेचर पण आहे, ज्याच्यामध्ये सेक्युलर लिटरेचर पण आहे, ज्याच्यामध्ये फॉरेन जे ट्रॅव्हलर्स आले, जसं फाईयान आला, इत्सिंग आला, ह्युएन सिंग आला, त्यांचं लिटरेचर आहे. ओके. म्हणजे खूप सारं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेंटिंग्स आहे. ओके. मुघलकालीन पेंटिंग्स येऊ शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या ज्या रिजनल पेंटिंग्स आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन विचारल्या जाऊ शकते. ओके. तुम्हाला लिटरेचरमध्ये, तुम्हाला आर्ट फॉर्म्स मध्ये, आर्किटेक्चर मध्ये तुम्हाला स्तूपा आर्किटेक्चर विचारलं जाऊ शकतं, चैत्य आर्किटेक्चर विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला जे वेगवेगळे जे पॅलेस
भारतभरात निर्माण झाले त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. ओके, मुघल आर्किटेक्चर विचारलं जाऊ शकतं. मॉडर्न टाइम्स मध्ये जे फॉरेन रुलिंग ग्रुप्स भारतामध्ये आले त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये जे आर्किटेक्चर निर्माण झालं ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर आपल्याला सिलेबसला डिस्कस जरी मी करतो म्हटलं तरी मला आता हे खूप भरपूर वेळ लागू शकतो, पण मी आता सिलेबस खूप जास्त डिस्कस करणार नाही, कारण ते डिस्कस करायला लागलो की आपला बराच वेळ त्याच्यामध्ये जातो. ओके, आपण टप्प्याटप्प्यांनी याच्यावरती नंतर करूया. ओके, याच्यावरती डिस्कशन करूया. तर इन शॉर्ट लक्षात घ्या की सिलेबसमध्ये तुमच्या हिस्ट्रीमध्येच आता एन्शियंट मेडिवल मॉडर्न हिस्ट्री तुम्ही प्रिलिम्सला शिकता. इथे मुख्य परीक्षेच्या जीएस मध्ये तुम्हाला एन्शियंट मेडिवल मॉडर्न तिन्ही घटकांवरचा अभ्यास आहेच आहे. सोबत तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री दिलेलं आहे. वर्ल्ड हिस्ट्रीचे हे जे टॉपिक्स दिलेत ना, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, वर्ल्ड वॉर्स, रिड्रॉल ऑफ नॅशनल बाउंड्रीज, कोलोनायझेशन, डिकोलोनायझेशन, पॉलिटिकल फिलॉसॉफीज लाईक कम्युनिझम वगैरे, हे 7-8च टॉपिक्स आहेत. परंतु या 7-8 टॉपिकसाठी तुम्हाला साधारणतः 17-18 जे सब टॉपिक्स आहेत त्याचा वेगळा अभ्यास करावा लागतो. हे मी तुम्हाला अथॉरिटीली का सांगतो, कारण हे सगळं मी शिकवलेलं आहे. हा अख्खाच्या अख्खा पेपर मी एकटाच घेतो. ओके, याच्यामधला काही जिओग्राफीचा पार्ट वगैरे आमचे रॉड्रिक सर वगैरे घेतात. ओके, परंतु मोस्ट ऑफ द टाइम्स हा संपूर्ण पेपर मी घेत असतो. ओके, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. सोसायटी म्हटल्यानंतर तुम्हाला इंडियन सोसायटी जी आहे त्याच्यामध्ये विमेन्स असतील, चिल्ड्रन्स असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब्स आहेत, मायनॉरिटीज आहेत, ओके, पुअर सेक्शन्स आहेत, या सगळ्यांशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स येतात. ओके, जे ओके, त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन वगैरे इथे मेन्शन केलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट इंडियन सोसायटी महत्वाचा घटक आहे. सोशल एम्पॉवरमेंट काय आहे, महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर इथे जिओग्राफी दिलेला आहे आणि जिओग्राफीमध्ये सेम सिलेबस आहे युपीएससीचं. ओके, तर हा एक खूप महत्वाचा विषय आहे. या विषयामध्ये सर्वसाधारणपणे एक लक्षात घ्या की हे जेवढेही विषय दिले आहेत ना, नॉर्मली तुम्हाला युपीएससीचं सांगतो 250 मार्क्सचा पेपर आहे. युपीएससी मध्ये ऑल इंडिया टॉपर जो असतो हा साधारणतः 54-55% असतो. ओके, म्हणजे युपीएससी मध्ये आता मी तुम्हाला नंतर सांगतो, आता हे सोडून द्या. पण 250 पैकी युपीएससी मध्ये तुम्हाला 100 ते 110 जरी मार्क्स मिळाले युपीएससीच्या हिशोबाने, दॅट इज बेस्ट. ते सुद्धा खूप चांगले मार्क्स आहे. आता यांची इव्हॅल्युएशनची पद्धती एमपीएससी वाल्यांची काय असेल मला माहिती नाही. ओके, परंतु कारण इव्हॅल्युएशन करणारे जे लोक असतात युपीएससीच्या लेव्हलला ते फार काटेकोरपणे इव्हॅल्युएशन करतात. ओके, या ठिकाणी सुद्धा एमपीएससीचा काही वर्षांपूर्वी, म्हणजे हे जे आता सध्या रिसेंटली जे ऑब्जेक्टिव्हचं सिलेबस आहे त्याच्या आधी वर्णनात्मकच होतं. त्याचे पेपर सुद्धा जे दिग्गज लोक असतात ते तपासतात. ओके, आणि काटेकोरपणे मूल्यमापन केलं जातं. त्याच्यामुळे नॉर्मली एक लक्षात ठेवायचं की स्पर्धा परीक्षांमध्ये डायरेक्टली तुमचं मूल्यमापन हे 40% पासून सुरू होतं किंवा अगदी 30, म्हणजे 10 मार्क्सचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला 2 मार्क्स सुद्धा देतील, ते 3 मार्क्स सुद्धा देतील, आणि 5 मार्क्स किंवा 6 मार्क्स तुमचे हायएस्ट असतील. 8 मार्क्स, 9 मार्क्स किंवा 10 पैकी 10 मार्क्सची अपेक्षा करू नका. तसं कधी होत नाही स्पर्धा परीक्षांमध्ये. जशी आपल्याला शाळेत सवय लागलेली असते ना, 10 पैकी 10 मार्क्स मिळाले पाहिजे, आहे की नाही, है ना, तर शाळेत मिळून जातात. या ठिकाणी तसं मिळत नाही. ओके, तर सेकंड पेपर जो आहे जनरल स्टडीज टू गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. ओके, तर आता संपूर्णतः त्यांनी युपीएससी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे अँबिशियस विद्यार्थी आहेत त्यांनी तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही एमपीएससीला तर फोकस करा, आणि जे या सिलेबसला आत्ता करतील त्यांना संधी आहे की तुम्ही एमपीएससी क्वालिफाय होऊ शकता आणि युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस पण तुम्ही निघू शकता, तेही मराठी मीडियम मधून. त्याच्यामुळे चांगलं मन लावून जर अभ्यास करायला लागलात जिद्दीने, बाकीचे फॅक्टर सगळे बाजूला ठेवायचे, तयारी करण्याची मानसिकता ठेवायची. ओके, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. ओके, म्हणजे माझ्याकडे आता अलीकडे मी अनेक विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट केला, म्हणे सर कसं करायचं, आधीचं सिलेबस बरं होतं, छोटं होतं, आता खूप मोठं आलं, कसं करायचं. ओके, तर खूप नौटंकी असते, खूप विद्यार्थ्यांचे पण ज्याला आपण म्हणतो की फार कारण देणं, नुसता अभ्यासाच्या संदर्भात कारण देऊ नये, उलट ही संधी समजायला पाहिजे आपण की एवढी महत्वाची संधी मिळते. एवढा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला आज डेप्युटी कलेक्टर कशाला आयएस होण्याची संधी मिळणार आहे, ते पण मराठी मीडियम मधून, जर तुम्ही कारण हाच अभ्यास तुम्हाला युपीएससीच्या कामी येणार आहे. त्यामुळे ही एक प्रकारे संधी आहे. छोट्या मोठ्या गोष्टी असतात बऱ्याचदा की कसं करायचं, काय करायचं, एवढं होईल का, हे फालतूचे प्रश्न विचारायचे नाही स्वतःला. कॉन्फिडन्स जर असाल,
आणि अभ्यास करण्याची मानसिकता असेल तर एक लक्षात ठेवा की आज 2-2, 3-3 वर्ष देऊन सुद्धा विद्यार्थी साधे क्लर्क बनत नाही. ओके, आपल्याकडे खूप येतात असे, आणि मिसगाइडेड मिसाइल्स खूप येतात माझ्याकडे. इकडे क्लास केला, तिकडे क्लास केला, लावतात राज्यसेवेचा क्लास आणि शिकतात क्लरिकल लेवलचा. ओके, आता या लेवलला तर किती लोक टफ कॉम्पिटिशन देतात ते आम्ही पण बघणारच आहोत. ओके, तर हे लक्षात घ्या. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, historical underpinnings, evolution, features, amendments, significant provisions and basic structure, functions and responsibilities of the union and states, issues, challenges pertaining to the federal structure, devolution of powers and finances up to the local levels and challenges therein, separations of powers between various organs, dispute redressal mechanism and institutions, comparison of the Indian constitution schemes with that of the other countries, parliament and the state legislatures, ठीक है, structure, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट. ठीक आहे, आणि सगळंच्या सगळं तेच आहे. युपीएससीचं सगळं सिलेबस आहे. याच्यामध्ये एमपीसीच्या संदर्भात साधारणतः ते राज्याच्या ज्या स्कीम्स वगैरे ज्या असतील ना, तर तेच ते त्यावरती प्रश्न वगैरे देतील, किंवा आपले जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे त्यावरती देतील. जसं इथे दिलेलं आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे पंचायत राज वगैरे यामध्ये येऊ शकतं. आणि इंटरनॅशनल रिलेशन बघा, international relation, bilateral, India and neighborhood relations, bilateral, regional and global groupings, effect of policies and politics of developed and developing countries, important international institutions, agencies. ओके, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सार्क आहे, ओके, ब्रिक्स आहे, इप्सा आहे, ओके, आसियान आहे, ओपेक आहे, अपेक आहे. ओके, ह्या आंतरराष्ट्रीय संघटना, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स आहे, वर्ल्ड बँक आहे, IMF आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडिया आणि त्याचे नेबरहुड रिलेशन्स म्हणजे काय, तर आजूबाजूचे जे देश आहेत ते आजूबाजूच्या इंडिया, भारत आणि पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका, भारत आणि भूतान, नेपाळ. ठीक आहे, चायना, जपान, गिपान सगळं खूप आहे, किती डिस्कस करायचं. त्यानंतर आणि ह्या एका पेपरमध्ये एकच विषय नाही आहे, याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन पण आहे, याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स पण आहे, आणि याच्यामध्ये मग बाकीचे पण काही महत्वाचे घटक दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे जनरल स्टडीज 3 सेम पेपर, टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये पण बघा टेक्नॉलॉजी आहे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे म्हणजे अर्थव्यवस्था, बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंट म्हणजे तुमचं पर्यावरण, जैविक विविधता, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट, सुरक्षा काय तर इंटरनल सिक्युरिटी. ओके, म्हणजे आपल्या देशामध्ये जसं आपण ऐकत असतो की आतंकवाद, सिक्युरिटीमध्ये दोन गोष्टी असतात, एक असते इंटरनल सिक्युरिटी, एक असते एक्सटर्नल सिक्युरिटी. ज्यावेळेस आपण इंटरनल सिक्युरिटीचा विषय हे घेतो तर त्यामध्ये तुम्हाला जसे फॉर एक्झाम्पल नक्षलिझमचा प्रॉब्लेम आहे, नक्षलवाद, नक्षलवादी कारवाया होत असतात किंवा देशाच्या विरोधी कारवाया करणारे लोक. ओके, तुमच्या देशामध्ये कुठेतरी वेगवेगळ्या माध्यमातून अशांतता पसरवण्याचं काम केलं जातं. ठीक आहे ना, दंगली होतात. ओके, विविध समाजकंटक असतात है ना, जे तुमच्या राज्याच्या विरोधात, देशाच्या विरोधात कारवाई करतात. आपण बरेचदा न्यूजपेपरमध्ये वाचत असतो. या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या सिक्युरिटीमध्ये येतील. ठीक आहे, पण त्याच्यासाठी मग तुम्हाला आर्म फोर्सेसची माहिती पाहिजे, तुम्हाला डिफेन्स फोर्सेसची माहिती पाहिजे. ओके, जसं आर्म फोर्सेसमध्ये तुमचं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहे, तुमच्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, CISF आहे, सशस्त्र सीमा बल आहे. ओके, त्यानंतर तुमचा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आहे. आपला विद्यार्थी आदम शेख ITBP मध्ये सिलेक्ट झाला 2011ला असिस्टंट कमांडंट म्हणून, आता तो नॅशनल सिक्युरिटी गार्डला डेप्युटी कमांडंट आहे. त्याचं पण आपल्याला युट्यूबला लेक्चर आहे. आपला दुसरा राहुल जाधव नावाचा विद्यार्थी जस्ट रिसेंटली UPSCच्याच परीक्षेतून सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये असिस्टंट कमांडंट झाला. क्लास 1ची पोस्ट असते, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. CRPFला येतो, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सला. ओके, तर हे जे लोक असतात, हे जे आपले विद्यार्थी आहेत, हे कशासाठी काम करतात तर ते इंटरनल सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठीच काम करतात. इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटी बोथ. ठीक आहे, म्हणजे नुसता जे सर्वसामान्य पोलीस असतात, सिव्हिलियन, त्यांच्या व्यतिरिक्त हे जे पॅरामिलिटरी असतं यांच्यावरती जास्त जबाबदारी असते. म्हणून तुम्ही बघता की कुठेही काही अशांतता असली, कुठेही काही प्रॉब्लेम झाले तर पॅरामिलिटरीला डिप्लॉय केला जातं त्या ठिकाणी. या सगळ्याच गोष्टींना आपल्याला शिकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर मग
डिझास्टर मॅनेजमेंट आहे. डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे, ओके, डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे, डिझास्टर मॅनेजमेंट वरती भरपूर सारे म्हणजे बऱ्याचशा आपण नैसर्गिक आपत्ती ज्या येतात, तर त्या नैसर्गिक आपत्तीला कशा पद्धतीने तोंड द्यायचं त्याच्याशी रिलेटेड डिझास्टर मॅनेजमेंट आहे, विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. मग आता महाराष्ट्राच्या संदर्भात विचारतील तुम्हाला. आता हे सिलेबस जे आहे मी तुम्हाला PDF नंतर पाठवून देईल, तुम्ही ते बघून घ्याल व्यवस्थित. परंतु हा सगळा सिलेबस UPSCचा आहे, एथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. आता हा तर बिलकुल बुकिश पेपर नाही. म्हणजे हा पेपर असा आहे की याच्यामध्ये तुमचं लहानपणापासूनच्या स्वतःच्या व्हॅल्यूज, स्वतःचे विचार, आणि ते विचार सकारात्मक असले पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह असले पाहिजे, चांगले असले पाहिजे. तुमची स्वतःची एक पर्सनॅलिटी, तुम्ही व्ह्यू पॉईंट कसा आहे तुमचा, कशा पद्धतीने तुम्ही विचार करता, यावरती हा बहुतांश पेपर डिपेंडंट आहे. तसंच तुम्हाला भारतासह जगभरातील जे विचारवंत होऊन गेले त्यांची विचारधारा, आता काही काही लोकांची नावं यांनी याच्यात मेन्शन केलेली आहे. जसं आपण नॉर्मली म्हणतो बुद्ध, ओके, तर बुद्धांची विचारधारा तुम्हाला माहिती पाहिजे, बुद्धांची आयडिओलॉजी तुम्हाला माहिती पाहिजे, बुद्धिझम काय हे इतिहासामध्ये शिकतो आपण. जैन, भगवान महावीर होऊन गेले, ठीक आहे, किंवा अनेक व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांनी त्यांचे विचार, समाजोपयोगी विचार मांडले, तत्वज्ञान मांडलं. ते तत्वज्ञान तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, ब्युरोक्रेसी कशी असते, ब्युरोक्रेसीमध्ये काय नेमकं केलं जातं, ब्युरोक्रेसीमध्ये आपण आता तुम्ही ब्युरोक्रॅट बनता. मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना की आपलं संबोधीचं जे मिशन आहे, म्हणजे आम्ही जे इतके वर्ष काम करतोय, तर ते उगचच म्हणजे आता काहीतरी बाबा चला थातूर मातूर चला छोटे मोठे क्लरिकल लेवलचे विद्यार्थी घडवायचे किंवा ग्रुप बी लेवलचे अधिकारी घडवायचे किंवा क्लास 1 नुसता अधिकारी घडवणं किंवा कर्मचारी घडवणं हे आपलं मिशन मुळीच राहिलेलं नाही. हा एथिक्सचा पेपर जो आला ना, या पेपरची एक अपेक्षा आहे की घडणारा जो भावी अधिकारी आहे तो स्वतः एथिकल असला पाहिजे. त्यांनी कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे या देशामध्ये, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यांनी तो एथिकल असला पाहिजे. ओके, एथिकल जर तो असला, कॉन्स्टिट्यूशन स्पिरिट जर त्याच्यामध्ये असला, तर तो लोकांच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक काम करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातूनच हा पेपर जो आहे याच्यामध्ये केस स्टडी बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात आणि काही वेगळ्या स्वरूपाचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर आता तसं बघा, सिलेबस एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, ओके, ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड, इमोशनल इंटेलिजन्स, कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड द वर्ल्ड बघा आहे. पब्लिक सर्व्हिस, सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, स्टेटस अँड प्रॉब्लेम्स, ठीक आहे, प्रोबिटी इन गव्हर्नन्स, केस स्टडीज ऑन द अबाव इश्यूज, सगळेच्या सगळे UPSCचं सिलेबस आहे. ओके, तर त्याच्यामुळे बेसिकली काय झालेलं आहे ना की MPSCनी आता हे सिलेबस इंग्लिश मधून पण प्रसिद्ध केलं नाही, कारण या सिलेबसचं मराठीत पण पब्लिश झालं नाही, कारण या सिलेबसचं जर तुम्ही ट्रान्सलेशन करतो म्हटलं तरी सुद्धा त्याला वेळ लागतो. म्हणून हे ऍज इट इज थोडंसं महाराष्ट्राच्या संदर्भात काही गोष्टी देऊन ऍज इट इज हे मॉडिफाय झालेलं आहे. ओके, तर हे 4 पेपर झाले GS चे. त्याच्यानंतर ऑप्शनल पेपर्स बघा, ऑप्शनल सब्जेक्ट्स पेपर 1 and 2 इथे बघा, ऍग्रिकल्चर, दुसरा आहे अॅनिमल हजबंड्री, तिसरा आहे अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल, जिओलॉजी, जिओग्राफी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, ओके, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, पबॅट, सोशोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, झुलॉजी. नॉर्मली याच्यामध्ये तुमच्या लक्षात घ्या की ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करताना सगळ्यात महत्वाचं पहिलं तर गायडन्स कुणाचं घेत आहात. तुमचं बॅकग्राऊंड MA हिस्ट्री आहे की MA जिओग्राफी आहे की MA पॉलिटिकल सायन्स आहे की MSc फिजिक्स आहे की MSc केमिस्ट्री आहे की इंजिनियर आहात की मेडिकल सायन्स आहे, काही मॅटर करत नाही. नॉर्मली UPSC किंवा आता हे MPSC मध्ये सुद्धा, आणि मी ऑप्शनलच्या संदर्भात म्हणेल की तुम्ही कशातून एज्युकेशन घेतलेलं आहात त्याला शून्य महत्व आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस एज्युकेशन घेता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये बहुधा मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये ऑप्शनल वगैरे घेणं किंवा UPSCची MPSCची तयारी करणं हे डोक्यात येत नाही. आपल्याकडे जे विद्यार्थी आता अलीकडच्या काळामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी जे आपल्याकडे येत आहेत, ज्यांनी माझे कुठेतरी सेमिनार्स अटेंड केलेले असतात, ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा, आणि जे विद्यार्थी
बऱ्यापैकी सिन्सिअर विद्यार्थी जे फॉलो करतात मला किंवा आपल्या संबोधित अकॅडमीला, असे अनेक विद्यार्थी 12वी नंतर आपल्या इथे ऍडमिशन घेतात. जसं आता रिसेंटली सुद्धा आपली बॅच सुरू झाली, तर त्याच्यामध्ये बरेचसे फर्स्ट इयर पासूनचे आहेत. आणि त्यांना ज्यावेळेस आम्ही सगळे सांगतो समजावून, त्यावेळेस ते डिसाईड करतात. ओके, तुम्ही साधारणतः तुम्ही BA केलं, BSc केलं, MSc केलं आणि 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस तयारीला लागतात, तर तुम्ही समजा MSc केमिस्ट्री केलेलं असेल आणि तुम्ही 5 वर्ष झाले तुम्हाला MSc केमिस्ट्री होऊन, किंवा BE झालेल्या 5 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, आणि तुम्ही त्यावेळेस म्हणत असाल की मी माझं BE मेकॅनिकल केलं तर मी मेकॅनिकल सब्जेक्ट घेतो, तर तसं मुळीच करायचं नाही. तुम्ही म्हणाल की मी MSc केमिस्ट्री केलेलं होतं आणि मला केमिस्ट्रीचं सगळं येतं, तर ही काही अकॅडमिक लेवलची एक्झाम नाही आहे. ही कॉलेजची एक्झाम नाही आहे की चला बाबा 1 महिना 15 दिवस अभ्यास केला, गेलं आणि क्वालिफाय झालं. तिथे काही लिहिलं तरी मार्क्स मिळतात. इथे तसं होत नाही. म्हणजे मी UPSCच्या अनुभवावरून सांगतो तुम्हाला. ओके. MPSCची लेवल सुद्धा MPSC आता चांगल्या पद्धतीने मेंटेन करते. तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की ऑप्शनल घेताना जनरल स्टडीज मध्ये ऑप्शनलचं म्हणजे त्या विषयाचं कॉन्ट्रिब्युशन कसं आहे. जसं आता जनरल स्टडीज मध्ये कॉन्ट्रिब्युशन ठेवणारे जे विषय आहेत ते आहेत इकॉनॉमिक्स, ते आहे ज्योग्राफी, ते आहे हिस्ट्री. ओके, ते आहे तुमचं पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, हे आणि थोडक्यात थोडंसं सोशॉलॉजी. त्याच्यामध्येही मॅक्झिमम कॉन्ट्रिब्युशन कोणाचं आहे, तर हिस्ट्रीचं आणि ज्योग्राफीचं. हे 2 विषय. बाकी इकॉनॉमिक्स हा जनरल काइंड ऑफ इकॉनॉमिक्स असतं. ओके, परंतु जसं आता आपण आणि सगळ्यात जास्त कॉन्ट्रिब्युशन तर तुम्हाला हिस्ट्रीचं दिसेल जनरल स्टडीज मध्ये. जसं आत्ताच आपण सिलेबस बघितलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं पूर्व परीक्षेला की हिस्ट्री, जनरल हिस्ट्रीज मध्ये म्हणजे जनरल स्टडीज मध्ये पूर्व परीक्षेला एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न तिन्ही पण घटक आहे. ओके, आणि ज्यावेळेस आपण मेन्सला जातो तर मेन्सचा जो जनरल स्टडीज फर्स्ट आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री आहे. म्हणजे काय झालं की तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री जरी नसला, ओके, तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री जरी नसला तरी पण तुम्हाला एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्री हे करावंच लागणार आहे. मग जर तुम्हाला 4 घटक जर करावे लागत असतील आणि हिस्ट्री ऑप्शनल मध्ये तुम्हाला 100% आता सिलेबस बघू आपण. पहिल्या पेपरमध्ये आणि दुसऱ्या पेपरमध्ये एन्शियंट, मिडिवल आणि दुसऱ्या पेपरमध्ये मॉडर्न वर्ल्ड हेच सिलेबस असणार आहे. 2 पेपर्स आहेत तर हेच सिलेबस त्यांना द्यावं लागेल. त्यामुळे मला सांगा व्यावहारिक दृष्टिकोनातून हिस्ट्री ऑप्शनल घेणं केव्हाही चांगलं असू शकतं. कारण 100 क्वेश्चन्स पैकी साधारणतः 8, 10, 15, 20 प्रश्न हे हिस्ट्रीवरती हमखास येतात. प्राचीन, मध्ययुगीन, मॉडर्न हिस्ट्री हे तुम्हाला स्किप करता येत नाही. अलीकडच्या काळामध्ये असं झालेलं आहे की तुम्ही कुठलाच विषय स्किप करू नये. जे तुम्हाला गायडन्स करत असतील, अगदी कधी कधी मी टॉपर्स लोकांचं सांगतो, मला माहित आहे की जे सिलेक्ट होतात त्यांनी सगळंच केलेलं असतं, परंतु ते दुसऱ्यांना सांगताना कधी कधी सांगतायत की सगळंच करू नका. असं कधी होत नाही. अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कराव्या लागतात. फक्त तुम्ही ज्यावेळेस पेपर देत असताना प्रश्न कुठले सॉल्व्ह करायचे, ओके, 100 पैकी 100 सॉल्व्ह करायचे की 80 सॉल्व्ह करायचे की 85 सॉल्व्ह करायचे की 90 सॉल्व्ह करायचे की 75 करायचे, हा प्रश्न असतो. तो प्रश्न तुमच्या नॉलेजवरती आधारित असतो. ओके, म्हणजे हे तुम्हाला येतं का, येत असेल तर सोडवा, नसेल तर सोडू नका, असा तो स्ट्रॅटेजी भाग असतो. त्याच्यामुळे हिस्ट्री एक चांगला ऑप्शन असू शकतो. माझं स्वतःचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड राहिलेलं आहे, परंतु आमच्या वेळेस जुन्या पद्धतीमध्ये UPSCला इतिहास आणि मराठी साहित्य हे विषय होते. इतिहासामध्ये मी वन ऑफ द टॉपर्स होतो ऑल इंडियामध्ये. आमच्या जुन्या पॅटर्न मध्ये 600 मार्क्स असायचे आम्हाला. मला 354 मार्क्स मिळाले होते. 310 मार्क्स मिळणं, 300 क्रॉस करणं हीच खूप मोठी गोष्ट असायची. अशा परिस्थितीमध्ये 354 मी वन ऑफ द टॉपर्स होतो ऑल इंडियामध्ये. ओके, महाराष्ट्रात पण सोडून द्या. तर त्यामुळे कसं आहे की हिस्ट्री हा ऑप्शन आता इतके वर्ष मी शिकवतो. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. मी अनेक ठिकाणी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आमचे खूप सिन्सिअर विद्यार्थी राहायचे, सगळ्या महाराष्ट्रातून येणारे. अनेक शेकडो विद्यार्थ्यांना गायडन्स केलं. त्या शेकडो विद्यार्थ्यांना इतिहास ऑप्शनल मध्ये खूप चांगला फायदा झाला आणि अनेक विद्यार्थ्यांचा स्कोर हा चांगला आलेला आहे. ठीक आहे. तसंच इथे ज्योग्राफी हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. तुमचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर चांगली असेल तर तुम्ही ज्योग्राफीसाठी जाऊ शकता. ओके, करंट अफेअर्स, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि बाकी इतर काही महत्वाचे घटक असतात.
त्याच्या आधारावरती ज्योग्राफीला सॉल्व्ह करता येतं. पण कन्सेप्ट खूप महत्वाचे आहे. म्हणजे कन्सेप्ट, मॅप्स आणि करंट अफेअर्स. ओके. हिस्ट्री हा ट्रॅडिशनल आहे. हिस्ट्रीमध्ये करंट अफेअर्स वगैरे असं राहत नाही. एखाद दुसरा क्वेश्चन हा काहीतरी चालू घडामोडीच्या अनुषंगाने वगैरे येऊ शकतो. अदरवाईज हिस्ट्री ट्रॅडिशनल सब्जेक्ट आहे. पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशॉलॉजी हे जे 3 सब्जेक्ट्स आहेत, हे तीनच्या तीनही सब्जेक्ट हे शेअर मार्केट सारखे आहेत. याच्यामध्ये मार्क्स आले तर खूप चांगले येऊ शकतात, नाहीतर तुम्ही फारच घाणेरडे मार्क्स सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. ओके. बरेचसे विद्यार्थी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे युपीएससीचं तयारी करणारे बरेचसे विद्यार्थी युट्यूब चॅनलवरती याच्या त्याच्या इंटरव्ह्यूज बघून येत असतात. ओके. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं असतं सोशॉलॉजी घ्या, पबॅड घ्या. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी आहेत की जे दिल्लीला 5-5 वर्षापासून पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी घेऊन तयारी करतायत. मेन्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. अगदी आता अलीकडेच माझ्याकडे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पण एक विद्यार्थी आलेला होता. ओके. भेटायला. पॉलिटिकल सायन्सचे पण अनेक विद्यार्थी येतात, सोशॉलॉजीचे पण अनेक विद्यार्थी येतात. माझे अनेक विद्यार्थी, ते माझा एक विद्यार्थी होता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधून, त्याचं सिलेक्शन झालं इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस मध्ये युपीएससी थ्रू. आणि त्याच्यानंतर त्यांनी नंतर ज्या मेन्स दिल्या त्याच्यामध्ये त्याला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कधीच चांगले मार्क्स आले नाही. ओके. त्याला जायचं होतं फॉरेन सर्व्हिसेससाठी. तो नंतर मग इंडियन रेल्वे सर्व्हिसेस मध्येच राहिला, परंतु तो आता तिथे सॅटिस्फाय आहे. पण तो तुम्हाला सांगतो की अनेक म्हणजे कधी कधी असं असतं की विद्यार्थी कुठले तरी 1-2 व्हिडिओज बघतात, कुठल्या तरी टॉपर्सचा व्हिडिओ बघतात किंवा कोणाचा तरी व्हिडिओ बघतात. ऑनलाईन तर आजकाल आमच्या वेळेस ही ऑनलाईन फॅसिलिटी नव्हती. ओके. युट्यूबला बघा आणि डिसिजन घ्या. ओके. तर त्यामुळे लक्षात घ्यायचं की असं यांनी सांगितलं म्हणून करा, म्हणजे मी हे पण सांगतो की मी सांगितलं म्हणून हिस्ट्री घेऊ नका किंवा मी सांगितलं म्हणून पॉलिटिकल सायन्स, ज्योग्राफी घेऊ नका. तुम्ही साधारणतः एक तुम्हाला मेंटरशिप कशी मिळते, सगळ्यात महत्वाचा पार्ट तर सांगतो तुम्हाला की ऍज सच पॉलिटिकल सायन्स मधला जो टॉपिक आहे किंवा पबॅट मधला टॉपिक आहे तो कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पण येतं. सोशॉलॉजीचा ऍज सच काहीही संबंध नाही. एसे रायटिंग मध्ये थोडासा त्याचा फायदा होऊ शकतो, पण एसे रायटिंग मध्ये तुम्हाला हिस्ट्रीचा फायदा होतो, ज्योग्राफीचा फायदा होतो, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, फिलॉसॉफी याचाही फायदा होतो. ओके. तर त्यामुळे असं आहे की एसे रायटिंगच्या दृष्टिकोनातून ऑप्शनल घेत असाल तर तो एक थोडासा व्ह्यू पॉइंट तो तितकासा योग्य नाहीये. जनरल स्टडीजचा अभ्यास करताना अनेक गोष्टी तुम्ही शिकत असतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला एसे साठी इनपुट्स मिळतात. ओके. ऑप्शनच त्याच्यासाठी घेतला पाहिजे असं काही नाही. बरेचसे विद्यार्थी येतात माझ्याकडे आता सोशॉलॉजी, माझ्याकडे बरेचसे दिल्लीला सोशॉलॉजीचा क्लास केलेल्या विद्यार्थिनी वगैरे होत्या याच्या आधी. ओके. तर त्यांना ते सोशॉलॉजी तिकडे त्यांनी क्लासेस केले, इकडे आल्यानंतर काय आपण शिकलो 5-6 महिन्यामध्ये विसरून जायच्या. पॉलिटिकल सायन्स केलेले अनेक विद्यार्थी आपल्या इकडे, आधीचं आपलं जुनं ब्रांच होतं विद्याविहारचं, तिथे वगैरे यायचे. काय पॉलिटिकल सायन्स शिकलाय, एखादी थेअरी विचारली तर ते विसरून जायचे किंवा त्यांना जर इंटरलिंक करून जर विचारलं ओके की बाबा मार्क्सिझम आहे, मार्क्सिझमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे विचारलं तर येत नाही. बेसिकली ज्या ठिकाणी खूप जास्त कन्फ्युजन आहे तसे सब्जेक्ट्स घेऊ नका. ओके. आणि कुठला तरी व्हिडिओ बघून वगैरे तर मुळीच घेऊ नका. प्रॅक्टिकली जीएस मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, एसए मध्ये तो किती कॉन्ट्रीब्युट करू शकतो, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला टीच करणारे, प्रशिक्षण देणारे, शिकवणारे हे लोक त्या अथॉरिटी लेवलचे आहे का, त्यांनी कमीत कमी 2 मेन्स देऊन त्यांचा तसा स्कोर राहिलेला आहे का, म्हणजे जुन्या पॅटर्न मधून कोणी एखादा शिकवत असेल तर 300+ मार्क्स होते का, नवीन पॅटर्न मध्ये जर कोणी शिकवत असेल तर 500 पैकी याला 300 पर्यंत मार्क्स मिळाले का, किमान 290 तरी मार्क्स मिळाले का. 230 मार्क्स जर मिळाले असेल तर हा माणूस तुम्हाला गायडन्स करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ओके. ज्याचा 290+ मार्क्स असेल तो तुम्हाला स्ट्रॅटेजिकली सांगू शकतो. ओके. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा की ऑप्शनल सब्जेक्ट वरती तुमची संपूर्ण रँक, युपीएससी ला सुद्धा तसंच आहे की ज्याला ऑप्शनल मध्ये 300+ मार्क्स मिळतील सर्वसाधारणपणे. यावर्षीची युपीएससीची टॉपर श्रुती शर्मा नावाची जी मुलगी आहे तिला 300+ मार्क्स आहे, हिस्ट्री ऑप्शन होता तिचा. ठीक आहे. 300+ ऑप्शनल मध्ये, 140+ एथिक्स मध्ये, आणि साधारणतः इतर जे पेपर्स आहेत जीएसचे, जसं हे स्ट्रॅटेजी मी युपीएससी साठी सांगत असतो की तुम्हाला 300+ हे ऑप्शनल मध्ये मिळाले पाहिजे. साधारणतः मी तर माझ्या विद्यार्थ्यांना टार्गेट देतो की मी तुम्हाला बाबा तुम्ही जर चांगले करणारे असाल तर मी तुम्हाला 310+ मार्क्स मिळवून देतो. ठीक आहे. चांगले करणारे असाल तर मनापासून, उगाचच वरवरची तयारी करून जमत नाही.
ठीक आहे, मुळापासून करावं लागतं आणि फार त्याला आक्रमकता पाहिजे असते अभ्यास करताना सुद्धा, स्ट्रॅटेजीसह आक्रमकता सुद्धा पाहिजे असते. 310+ ऑप्शन मध्ये मी UPSC साठी कोट करत असतो हे. ओके, 140+ हे एथिक्स साठी आणि इतर जे 3 सब्जेक्ट्स असतात तुमचे, ओके, इतर सब्जेक्ट जे असतात त्या इतर सब्जेक्ट्स मध्ये GSच्या 300 जरी मार्क्स मिळाले तुम्हाला, 100, ओके, हे जे तुमचे जनरल स्टडीचे 3 पेपर्स असतात आणि जो एसे आहे, एसे मध्ये तुम्ही कमीत कमी तुम्हाला 160+ टार्गेट तुम्ही ठेवलं पाहिजे. ओके, कारण एसे मध्ये साधारणतः 75 मार्क्स जरी घेतले तुम्ही 2 एसेस मध्ये किंवा 80 मार्क्सचं जरी टार्गेट ठेवलं तरी 160 होतं. तर हे साधारणतः याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 200, 300, 300, 300, 600, 910, 910, ओके, 910+ मार्क्स होतात. ओके, हे UPSCच्या हिशोबाने सांगतो. MPSC ला सुद्धा मी ही स्ट्रॅटेजी किंवा हेच कॅल्क्युलेशन माझं असेल इनिशियल लेवलला. पुढे कालांतराने जसं MPSCचा स्कोर येत जाणार, मेन्स वगैरे होत जाणार, आपल्याला माहिती पडेल की पुढे स्ट्रॅटेजी कशी हे करायची. परंतु तुम्हाला MPSCच्या नवीन पॅटर्ननुसार जर क्वालिफाय व्हायचं असेल तर सर्वसाधारणपणे ही स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल. UPSCला अलीकडच्या काळामध्ये जे कट ऑफ्स असतात मेन्सचे, मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन जो मुलगा इंटरव्ह्यूला जातो त्याला साधारणतः एक 750 ते 800च्या दरम्यान मार्क्स असतात. ओके, म्हणजे जर आपण आता मेन्सला जर 900 जरी कमीत कमी पकडले तरी पण आपल्याला साधारणतः 125 ते 150 मार्क्सची लीड आहे हे लक्षात घ्या. ओके, 125 to 150 आणि नेहमी लीडिंग वरतीच राहायचं, बॅकफुट वरती जायचं नाही हे लक्षात घ्यायचं. तर आपल्याला साधारणतः 910 जर मार्क्स तुम्हाला इकडे मिळाले किंवा 900च पकडूया, एवढे जरी मार्क्स मिळाले आणि इंटरव्ह्यूला 275 पैकी 200 मार्क्स मिळाले तर तुम्हाला 1100 मार्क्स वरती तुम्ही वन ऑफ द टॉपर्स असू शकता. समजा आपण कमीत कमी एवढे मार्क्स जरी पकडले मुख्य परीक्षेला, समजा आपण 750 मार्क्स पकडूया आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला जर सपोज 200 मार्क्स मिळाले तर 750 + 200 म्हणजे 950. तर साधारणतः 950 वरती UPSC मध्ये अलीकडच्या काळात जे शेवटचे रँकर्स असतात किंवा जे फक्त रँकर्स असतात ते लोक असतात. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिकली तुम्हाला UPSCला जी एक स्ट्रॅटेजी आहे त्याच स्ट्रॅटेजीला जर तुम्ही अडॉप्ट केलं, त्याच कट ऑफला जर तुम्ही गृहीत धरलं तर तुम्हाला MPSCची ही परीक्षा जी आहे तर ती निश्चितपणे उत्तीर्ण करता येऊ शकतं. आता इथे ऑप्शनल सब्जेक्ट दिलेला आहे. याच्यामध्ये आता हे पेपर्स बघा, सगळंच्या सगळं सिलेबस यांनी ऑलमोस्ट UPSC लेवलचं दिलेलं आहे. सोपं काहीच नाही आहे याच्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही जर म्हणत असाल की बाबा खूप सोपं पाहिजे होतं आपल्याला, बघा आता ॲनिमल हे किती मोठं भरपूर सिलेबस आहे. थोडंसं आपण फक्त एक जस्ट बघूया. अँथ्रोपॉलॉजी पेपर 1, क्या बात आहे. आता इथे बघा, इथे दिलंय मराठी आणि इंग्रजीमध्ये हा पेपर लिहू शकता, म्हणजे आयदर मराठी किंवा इंग्रजीमध्ये. ठीक आहे, अच्छा. ॲज इट इज सिलेबस दिलेला आहे, ॲज इट इज, काही विशेष काही फरक नाहीये. ठीक आहे, आनंद आहे. मग आता MPSC राज्यसेवेची तयारी करणाऱ्या मुलांचा आनंद आहे. आणि एवढं सगळं, म्हणजे मी वारंवार तेच सांगत असतो की एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर जर तुम्ही IAS ला प्राधान्य नसाल देत तर मग तो फार मोठा गंभीर विषय होईल. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे वय आहे, ओके, म्हणजे जसं आता UPSCच्या प्रिपरेशनसाठी 32 ओपन साठी, 35 OBC साठी आणि 37 SC/ST ला असतं आणि MPSC ला कसं आहे 38 आणि 43. ओके, 38 ओपन साठी आणि 43 सगळ्याच बॅकवर्ड कम्युनिटीसाठी. तर ज्या विद्यार्थ्यांना जनरल कॅटेगरी मधून, समजा तुम्ही आज 28 वर्षाचे जरी असाल, ओके, आणि तुम्ही MPSCची तयारी करत होतात तर तुम्ही आता UPSCला टार्गेट करायला काहीच हरकत नाही. मी आहे तुमच्यासोबत रँक काढून देण्यासाठी. फक्त तुम्ही अभ्यासाची जबाबदारी घ्या, आम्ही प्रशिक्षणाची जबाबदारी घेतो. तेवढ्या लेवलला तुम्हाला काम करावं लागेल, शक्य आहे. आणि नवीन सिलेबस आहे, हजारो लाखो विद्यार्थ्यांना नवीन आहे महाराष्ट्रातल्या. आणि मी जसं सांगितलं की ह्या लेवलला शिकवणारे लोक मुंबईमध्ये, तर मी तुम्हाला सांगतो मुंबई ठाण्यामध्ये 10% पण लोक शिकवत नाहीत या लेवलला. मला लेवल माहिती आहे अनेक लोकांची, काय केलं जातं नेमकं, किती मिसगाईड केलं जातं. मिसगाइडेड मिसाईल्स दरवर्षी येतात आपल्या इकडे, परंतु तोपर्यंत त्यांचे 2-3 वर्ष सहज गेलेले असतात. कुठेतरी कमी फीज मध्ये वगैरे क्लासेस केलेले असतात.
ऍश्युरन्स दिल्या जातं, राज्यसेवा परीक्षेचं शिकवल्या जातं क्लरिकल किंवा ग्रुप बी लेवलचं. ठीक आहे. ऍश्युरन्स दिल्या जातं युपीएससी लेवलचं. अक्षरशः पोलीस भरती, क्लरिकल, एमपीएससी, युपीएससी सगळे एकत्र बसवले जातात. ओके. तर त्याच्यामुळे असं तुमचं होऊ नये, तुमचं होणारच नाही, कारण तुम्ही माझ्याकडे एनरॉल आहात, त्याच्यामुळे तुमच्याबद्दल तर तसं कधीच होणार नाही. ठीक आहे. इनफॅक्ट आपल्या इकडे ग्रुप बी चे लावतात आणि आम्ही राज्यसेवा लेवलचं शिकून टाकतो. राज्यसेवा लेवलचा क्लास लावला जातो आणि आम्ही युपीएससी लेवलचं शिकवतो. म्हणजे आमच्या इकडे आम्ही जितकं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. फक्त प्रॉब्लेम असा आहे की घेणाऱ्यांची संख्या कमी असते. म्हणजे अलीकडे असं झालंय की जेवढे तुम्हाला लुटणारे असतात, ठगवणारे असतात, त्यांना जास्त विद्यार्थी राशी असतात. असंच आहे की काय, असं मला इतक्या 16 वर्षाच्या अनुभवातून वाटायला लागलंय. कारण मी नेहमी बघत असतो की आम्ही कितीही मनापासून आणि पोटतिडकीने जरी सांगितलं तरी पण त्या लेवलचं स्वीकारणारे विद्यार्थी हे कमी असतात. आणि ज्या ठिकाणी 100% फसवेगिरी केली जाते तिथे मात्र विद्यार्थी हमखास जातात. तिथे गर्दी जास्त असते. ओके. जाहिरात ही 65वी कला आहे. त्याच्यामुळे जे फार काहीच नसताना खूप खोटं बोला पण रेटून बोला, हे ज्यांना जमलं त्यांना कोचिंग क्लासेस सुद्धा चांगले चालवता येतात. आमच्यासारखे नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना आणि ते अंमलात आणणाऱ्या लोकांना ते कधी जमलं नाही इतक्या 16 वर्षामध्ये, आणि ते जमणारही नाही. सो एनिवे, हिस्ट्री बघा, हिस्ट्रीमध्ये बघा केवढा बरंच सगळ्याच्या सगळं युपीएससीचा सिलेबस दिलेला आहे. आता हिस्ट्री तुम्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये लिहू शकता. ओके. पेपर पहिला दिलेला आहे, सोर्सेस, संपूर्ण सिलेबस दिलेला आहे. या संपूर्ण म्हणजे पहिला जो पेपर आहे त्याच्यामध्ये संपूर्ण तुमचं एन्शियंट आणि मेडिवल आहे, 24 टॉपिक्स. सेकंड पेपर जो आहे त्याच्यामध्ये तुमचे वर्ल्ड हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. बघा, युरोपियन पेनिट्रेशन, ब्रिटिश एक्सपान्शन, अर्ली स्ट्रक्चर, संपूर्ण 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 युपीएससी 27 टॉपिक. आणि एक लक्षात घ्या, या सिलेबस वरती जायचं नाही. म्हणजे इतके घटक आहे, बऱ्याचदा सिलेबस ओव्हरलॅप होत असतं, बऱ्याचदा सिलेबस जे असतं हे एकमेकांना पूरक असतं. आता इथे बघा, ज्योग्राफीचा पेपर सुद्धा बऱ्यापैकी मोठा असतो. ओके. इथे फिजिकल ज्योग्राफी, ह्युमन ज्योग्राफी आणि इथे ज्योग्राफी ऑफ इंडिया. ठीक आहे. असं आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल, आता हे बाबा इथे छोटस दिलेलं आहे. ओके. तर हे छोटस राहत नाही. ओके. काही काही ठिकाणी आता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं सिलेबस छोटस दिलेलं असतं. ओके. परंतु ते छोटस राहत नाही. म्हणजे आता तुम्ही फक्त जिओमॉर्फॉलॉजी जरी म्हटलं तरी ते छोटासा पार्ट नाहीये, खूप मोठा पार्ट आहे. क्लायमेटॉलॉजी खूप मोठा आहे, ओशनोग्राफी भरपूर मोठा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ह्युमन जिओग्राफी म्हटलं तर हे काही छोटं नाहीये. ओके. तर सिलेबस हे बिलकुल, म्हणजे आता इथे हिस्ट्रीमध्ये खूप दिलेलं आहे मोठं, परंतु बऱ्याचशा गोष्टी इंटरलिंक असतात आणि ओव्हरलॅपिंग असतात. ज्योग्राफीमध्ये सिलेबस कम्पॅरेटिव्हली छोटा आहे. पॉलिटिकल सायन्स बघाल तर पॉलिटिकल सायन्सचं सिलेबस बरंचसं मोठं दिलेलं असतं. सोशॉलॉजीचं सिलेबस बरंच मोठं दिलेलं असतं. परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी या ॲज सच खूप, म्हणजे सिलेबस जरी दिलेलं असलं तरी त्या इंटरलिंक असतात एकमेकांसोबत, आणि इंटरलिंक असल्यामुळे त्या तितक्याशा मोठ्या होत नाही. ठीक आहे. ते स्किल आहे की सिलेबसला तुम्ही कसं, जसं आता हिस्ट्रीमध्ये 5 ते 6 घटक आहे. हिस्ट्रीमध्ये सिलेबसमध्ये एकंदरीत एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री. इतिहासाचा अभ्यास करताना मी एक खूप कॉमन गोष्ट सांगत असतो सगळ्यांना की आपण सोशल हिस्ट्री, ओके, त्याच्यानंतर कल्चरल हिस्ट्री, सोशल हिस्ट्री, कल्चरल हिस्ट्री, पॉलिटिकल हिस्ट्री, इकॉनॉमिक हिस्ट्री आणि हिस्ट्री ऑफ रिलीजन, म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय, हे जे 5 स्पेअर्स आहेत, या 5 स्पेअर्स वरतीच इतिहासाचा संपूर्ण सिलेबस अवलंबून आहे. या लेवलला जर तुम्ही काम केलं तर तुम्ही 100%, आणि त्यालाही हिस्ट्रीमध्ये कंटेम्पररी गोष्टी नसतात ॲज सच. कंटेम्पररी म्हणजे काय, समकालीन. हिस्ट्रीमध्ये जे होतं तेच, म्हणजे जसं आता तुम्हाला प्री हिस्ट्री विचारलं तर प्री हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सपोज पॅलेलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक त्यावेळेस जे आहेत तेच विचारणार. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये हडप्पा, मोहनजोदडोची संस्कृती काय होती, त्यावेळेची सामाजिक व्यवस्था काय होती, राजकीय व्यवस्था काय होती, आर्थिक व्यवस्था काय होती, सांस्कृतिक व्यवस्था काय होती, धार्मिक व्यवस्था काय होती, ते विचारणार.
ओके, फार फार झालं तर सिंधू सभ्यतेच्या सामाजिक अवस्थेचं कंपॅरिझन हे ऋग्वेदिक कालखंडाच्या सामाजिक अवस्थेसोबत केल्या जाऊ शकतं, किंवा ऋग्वेदिक कालखंडातल्या अर्थव्यवस्थेचं कंपॅरिझन हे मौर्यांच्या कालखंडामध्ये सोबत किंवा मौर्योत्तर कालखंडासोबत केल्या जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने कंपॅरेटिव्ह अनालिसिसचे क्वेश्चन्स येतात. काही क्वेश्चन्स हे क्रिटिकल अनालिसिसचे असतात. ओके, विश्लेषण, समीक्षण केलेलं असतं, क्रिटिसिझम केलेलं असतं. ठीक आहे, की बाबा अशोकाच्या धम्मा पॉलिसीमुळे, म्हणजे अशोकाची धम्मनीती होती, त्या अशोकाच्या धम्मनीतीमुळे मौर्यांचा राज झाला का, चर्चा करा. असा एखादा प्रश्न तुमच्या ऑप्शन सब्जेक्टला येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये जे काही कारण, समजा आता रोमिला थापर नावाच्या एक खूप महत्वपूर्ण हिस्टॉरियन्स आहेत, तर त्यांनी सम्राट अशोकाच्या संदर्भात, त्याच्या पॉलिसीच्या संदर्भात लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही मतं नोंदवलेली आहे. ओके, किंवा के.सी. श्रीवास्तव सारखे एक चांगले हिस्टॉरियन होते. ओके, त्यांची काही पुस्तकं आहेत महत्वाची, डी.एन. झ्यांची पुस्तकं आहेत महत्वाची. वेगवेगळे जे हिस्टॉरियन्स आहेत त्या वेगवेगळ्या हिस्टॉरियन्सनी त्यांची मतं नोंदवलेली असतात. आता ही सगळीच्या सगळी मतं ऍक्सेप्टेड असतात असं नाही. जसं आर्यांची थेअरी आहे, आर्यांची इन्व्हेजन थेअरी, त्याच्यामध्ये मतमतांतरे आहेत की आर्य खरोखर भारतात बाहेरून आले का, की ते इथलेच लोक होते, मतमतांतरे आहे. ठीक आहे, त्यामध्ये जे मोस्टली ऍक्सेप्टेड असतं, ऑर्गनाइज असतं, त्या गोष्टींना हिस्ट्रीमध्ये एक ऍक्सेप्टन्स असतं. ओके, तर बऱ्याच ठिकाणी खूप सारं वाचलं पाहिजे आणि खूप दिलेलं आहे, घाबरून जायचं नसतं. ओके, इव्होल्युशन आहे, हिस्ट्री हा सब्जेक्ट इव्होल्युशनरी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल धर्म, आता धर्म ही जी संकल्पना आहे, तर तुम्ही इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन ज्यावेळेस बघता, तर इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये निसर्ग धर्माची कन्सेप्ट आहे. ओके, निसर्ग धर्माची कन्सेप्ट आहे. निसर्ग धर्म म्हणजे काय, तर त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची रिलिजनची संकल्पना मुळीच नव्हती इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700 हा जो कालखंड सांगण्यात येतो इंदस व्हॅली सिव्हिलायझेशनचा, हडप्पा मोहेंजोदडोच्या संस्कृतीचा, तर यामध्ये निसर्गपूजा आहे परंतु धर्माची संकल्पना नाहीये. म्हणजे आता आपण जसं म्हणतो की बाबा बौद्ध धम्म आहे, जैन आहेत, ख्रिश्चन्स आहेत, मुस्लिम्स आहेत, हिंदू आहेत. ओके, यावरती कुठलीही संकल्पना त्यावेळेस अस्तित्वात नव्हती. त्याचं नंतर कालांतराने तुम्हाला इव्होल्युशन होत गेलेलं दिसतं. ऋग्वेदिक कालखंड आला, त्याच्यामध्ये वैदिक धर्म आला. मग वैदिक धर्माचे त्याचे विशिष्ट त्याचे वेगळी वैशिष्ट्य आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य वैदिक धर्माचं तर कर्मकांड करणे आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात यज्ञ करणे आणि पशूंची आहुती देणे म्हणजे बळी देणे, हे फीचर्स होते. त्याच्या अगेन्स्ट मध्ये बुद्धिझम आणि जैनिझम आला, ज्यांनी हिंसा जी होती त्या हिंसेला नाकारलं आणि अहिंसेचं तत्वज्ञान सांगितलं. म्हणजे बघा, इव्होल्युशन आहे. ओके, बुद्धिझम आणि जैनिझम हे वैदिक रिलिजनला नाकारतात. तिथल्या ज्या पशुबळी आहेत, पशूंचं जे सॅक्रिफाईस दिलं जायचं, यज्ञ संस्कृती जी होती त्याला ते नाकारतात आणि अहिंसेचं, न्यायाचं, करुणेचं, ओके, वैज्ञानिक दृष्टिकोनाचं तत्वज्ञान ते साकारतात. आणि त्यांची मग एक फिलॉसॉफी, मग बुद्धिझम आणि जैनिझमची एक फिलॉसॉफी, हे असं इव्होल्युशन कालांतराने मग तुम्हाला अनेक ट्रेंड देतात. मग वैष्णविझम दिसतं, भागवतिझम एक आलं, त्याच्यामध्ये वैष्णव पंथ आहे, शैव पंथ आहे, शैविझम आणि वैष्णविझम आहे. नंतर मग तुम्हाला वेगळं स्वरूप दिसतं. ओके, नंतर मग कालांतराने आपल्या देशामध्ये इस्लाम येतो, ख्रिश्चॅनिटी येते. ओके, हे असे स्वरूप आहेत वेगवेगळे, त्याचं इव्होल्युशनरी फीचर्स आहेत. काही गोष्टी, आता तत्वज्ञान जर घेतलं तर, फिलॉसॉफी घेतलं तर, फिलॉसॉफीमध्ये एक तत्ववेत्ता येतं, एक गोष्ट सांगतो, त्याला क्रॉस करणारा दुसरा तत्ववेत्ता येतो. ओके, त्यांच्यातल्या सिमिलॅरिटीज, डिसिमिलॅरिटीज. ओके, तर खूप, म्हणजे इतिहासामध्ये जर तुम्ही बघाल तर इतिहास हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. आणि इतिहासामध्ये इतिहासाला जर तुम्ही स्किलफुली केलं, कॉन्शियसली व्यवस्थित केलं, इंटरलिंकेजेस बघितले, त्याचे लिंकेजेस बघितले, ओके, तर तुम्हाला त्या विषयामध्ये, म्हणजे तो अतिशय सोपा विषय आहे. अँड हिस्ट्री इज द मदर ऑफ ऑल सोशल सायन्सेस सब्जेक्ट. म्हणजे इतिहासामध्ये काय नाही तर इतिहासामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पण आहे, लोकप्रशासन पण शिकतो, इतिहासामध्ये सोशॉलॉजी पण शिकतो, इतिहासामध्ये पॉलिटिकल सायन्स पण शिकतो आपण, इतिहासामध्ये फिलॉसॉफी पण शिकतो. सगळंच्या सगळं आपण जवळपास इतिहास विषयामध्ये शिकतो. आणि त्याच्यामुळे त्याचा जो आवाका आहे, हा
सगळ्याच गोष्टींना आत्मसात करणारा, इन्क्लूड करणारा आहे, ज्याचा फायदा तुम्हाला एसे रायटिंग मध्ये सुद्धा होतो, ज्याचा फायदा तुम्हाला जनरल स्टडीचे आन्सर्स लिहिण्यासाठी सुद्धा होतो. ओके, तर त्यामुळे तो सब्जेक्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इन शॉर्ट, राज्यसेवेचं नवीन सिलेबस युपीएससी लेवलला आलेला आहे. ठीक आहे. या राज्यसेवेच्या सिलेबसची तयारी जर करायची असेल, म्हणजे मी तुम्हाला एकदा सांगेल की राज्यसेवा परीक्षामध्ये डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार, बीडीओ, चीफ ऑफिसर, ओके, डीडीआर, एआर, प्रोजेक्ट ऑफिसर्स, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, एआरटीओ, असे जवळपास 28-29 सर्व्हिसेस असतात. या सर्व्हिसेससाठी, या सर्व्हिसेस क्लास 1 ग्रुप ए लेवलच्या आहेत आणि ग्रुप बी लेवलच्या आहेत. ओके, गॅझेटेड ऑफिसरच्या सर्व्हिसेस आहेत. म्हणजे तुम्ही नायब तहसीलदार होणं, एवढा मोठा अभ्यास सिलेबसचा अभ्यास करून तुम्ही नायब तहसीलदार होणं तुम्हाला परवडणार नाही. तुम्हाला मंत्रालयातला सेक्शन ऑफिसर होणं परवडणार नाही. तुम्हाला असिस्टंट रजिस्टर होणं, एवढं सिलेबस करून होणं परवडणार नाही. ओके, तुम्ही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स, ओके, तहसीलदार, डीडीआर, ओके, चीफ कॅफो, चीफ अकाउंटंट, फायनान्स ऑफिसर, किंवा डेप्युटी सीईओ किंवा चीफ ऑफिसर नगरपालिका क्लास 1, बीडीओ क्लास 1, हे जर झाला तर परवडणार, परंतु ग्रुप बी होऊन तुम्हाला परवडणार नाही. मग काय परवडेल? मी नेहमी सांगत असतो की तुम्ही महाराष्ट्रात डेप्युटी कलेक्टर म्हणून एमपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही टॉपर व्हा ना. तुम्ही टॉपर जरी असलात तरी तुमच्या 10 वर्षानंतर जो विद्यार्थी युपीएससी देऊन आयएएस बनतो तो तुमचा बॉस होतो. कारण तुम्ही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी झाल्यानंतर साधारणतः 21 वर्ष लागतात तुम्हाला डेप्युटी कलेक्टर वरून आयएएसचं रेकॉग्निशन मिळायला. डीवायएसपी किंवा एफसीपी झाल्यानंतर तुम्हाला 18 ते 20 वर्ष लागतात आयपीएसचं रेकॉग्निशन मिळायला. है ना. आपला डॉक्टर प्रवीण मुंडे नावाचा तो माझा विद्यार्थी होता, 2008-9 माझा काळाचुकी ब्रांचला होता. तो 10-11च्या बॅचला आयपीएस झाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, आणि कालांतराने मग तो पहिले त्रिपुरा कॅडर, नंतर महाराष्ट्र कॅडर मध्ये आला. तो अगदी 11-12ची बॅच त्याची नंतरची, आणि त्या 11-12च्या बॅच मध्ये पासून तर तो आता 2022 मध्ये, म्हणजे तो आता मागच्या वर्षी 3 वर्ष झाले त्याला जळगावला, आणि त्याच्या आधी 3 वर्ष तो रत्नागिरीचा एसपी होता. त्याच्या आधी तो अकोल्याला होता असिस्टंट एसपी. त्याच्यानंतर मग त्याची ट्रान्सफर तिकडे पुण्याला झाली. पुण्याला तो एक साधारणतः मला वाटतं 3 ते 4 वर्ष तो डीसीपी होता. ओके, क्राईम ला होता आणि ट्रॅफिकला होता. ओके, नंतर तो, म्हणजे लक्षात घ्या की अगदी इमिजिएटली एक 4-5 वर्षातच तुम्ही डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, एक 7 ते 8 वर्षात तुम्ही एसपी लेवलला, हे एसपी लेवलला एमपीएससी थ्रू जे डीवायएसपी होतात त्यांना इतक्या लवकर मिळत नाही. माझे असे काही ज्युनियर्स आहेत जे एमपीएससी थ्रू डीवायएसपी झाले. काही माझे ज्यांनी माझं गायडन्स घेतलं होतं कोणी एकेकडे एमपीएससी साठी, ते सुद्धा डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत. ते अजूनही आयएसच्या किंवा आयपीएसच्या लेवलला पोहोचले नाही. झाले त्यांची सर्व्हिस, त्यांचं सिलेक्शन होऊन जवळपास 14-15 वर्ष झाले, परंतु अजूनपर्यंत ते त्या लेवलला पोहोचले नाही. ओके, म्हणून माझं सांगणं आहे की तुम्ही एमपीएससी राज्यसेवा निश्चितपणे टार्गेट करा. पण आता अपॉर्च्युनिटी मिळते. आणि एक लक्षात घ्यायचं, समजा आयआरएस होता तुम्ही, युपीएससी थ्रू आपण आयआरएस होतो, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, जसा आपला जयवकुमारे फर्स्ट अटेम्प्टमध्ये आयआरएस झाला, आता तो डेप्युटी कमिशनर आहे कस्टम्स अँड एक्साइजला. ओके, अनेक विद्यार्थी आपले खूप खूप चांगल्या पोझिशन्सला आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस मध्ये प्रमोशनच्या दृष्टीने फरक असतो. ओके, इथे आयआरएस झालेला व्यक्ती इन्कम टॅक्स मध्ये किंवा कस्टम्स मध्ये जर आयआरएस तुम्ही झालेला असाल तर आयआरएस पहिली पोझिशन असते तुमची असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स आयआरएस झाल्या, आणि तुम्ही नंतर 3 ते 4 वर्षात डेप्युटी कमिशनर होतात युपीएससी थ्रू. त्याच्या पुढच्या डेप्युटी कमिशनरच्या 3 ते 4 वर्षात तुम्ही डेप्युटी कमिशनर नंतर तुम्ही जॉईंट कमिशनर होता, जॉईंट कमिशनर नंतर ऍडिशनल कमिशनर नंतर कमिशनर. म्हणजे साधारणतः तुम्ही आज जो विद्यार्थी समजा 2022ला आयआरएस झालेला असेल तर तो 2037 मध्ये कमिशनरच्या रँकला जातो. इथे एमपीएससी मध्ये असिस्टंट कमिशनर सेल टॅक्सला क्वालिफाय झालेला विद्यार्थी, ओके, माझा विद्यार्थी मुरलीधर बांडे नावाचा 2011च्या बॅचला असिस्टंट कमिशनर झाला. आता रिसेंटली त्याचं डेप्युटी कमिशनर उपायुक्त सेल टॅक्स म्हणून त्याचं प्रमोशन आता झालं त्याच्या बॅचचं. ठीक आहे, त्याच्यानंतरच्या बॅचला जे विद्यार्थी झाले ते विद्यार्थी 2-3 वर्षानंतर होतील प्रमोशन. म्हणजे साधारणतः 11 वर्षानंतर असिस्टंट कमिशनरचा डेप्युटी कमिशनर झाला. ओके, तर त्यामुळे हे एमपीएससी
आहे, पर्याय नाही. आता ज्यांचं वय क्रॉस झालेलं आहे युपीएससीचे अटेम्प्ट नाही, म्हणजे 38च्या आसपास आलेले आहेत किंवा जे लोक 38-39 आहेत आणि 3-4 वर्ष बाकी आहे त्यांना, तर एमपीएससी थ्रू त्यांना अजून एक क्लास 1 ऑफिसर बनता येतं, परंतु त्यांना डेडिकेटेड अभ्यास करावा लागेल. जे विद्यार्थी 35 वर्षाचे आहेत आणि ओपन कॅटेगरीचे आहेत तर त्यांना अजूनही डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी बनता येते, परंतु त्यांचे युपीएससीचे चान्स गेलेले आहेत. पण ज्यांच्याकडे वय आहे 21, 22, 24, 25, 26, 27, 28 त्या विद्यार्थ्यांनी या एमपीएससीच्या सिलेबस सोबत युपीएससीच्या सिलेबसला टार्गेट करा, मराठीतून करा. मी मंगेश बोरकर आणि आपल्या संबोधी आय एस अकॅडमीशी असोसिएटेड असलेले शेकडो अधिकारी तुमच्या सोबत आम्ही आहोत. ओके, अनेक चांगले चांगले अधिकारी, त्यांचं नियमितपणे आपल्याला गायडन्स मिळत असतं. या गेल्या 2 वर्षामध्ये पॅन्डेमिक मध्ये आपण सगळे जवळपास 50 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गायडन्स केलं. एसे रायटिंग कशी करायची, मेन्सची तयारी कशी करायची, ऑप्शनल सिलेक्शन कसं करायचं, वेगवेगळ्या घटकांची तयारी कशी करायची, याच्यावरती गायडन्स गेलेला आहे. आणि हे सगळं आपल्या आय एस संबोधी न्यूज वरती अपलोडेड पण आहे युट्यूब चॅनलला, है ना. तर त्यामुळे अनेक पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करू शकतो. फक्त एवढं आहे की तुम्ही त्या मानसिकतेने तयारी करायला पाहिजे आणि अभ्यासाच्या बाबतीत कंजूसी करायची नाही. अभ्यास तुम्ही डिसिजन घेतलाय, करायचा आहे तर करावं लागेल. ठीक आहे. तर एनिवे, याच्याशी रिलेटेड काही तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा. मी आता करंट अफेअर्स वरती थोडंसं आपण डिस्कशन करू नंतरच्या सेशन मध्ये आणि आज थांबून जाऊ आपण. कोणाला काही प्रश्न असेल, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. नवीन सिलेबसच्या संदर्भात समजलं का तुम्हाला? आता याच्या आधी पण आपण डिस्कस केलेलं होतं, पण आता थेट आपण सिलेबस डिस्कस केलं. जी अपेक्षा होती आपल्याला की संपूर्ण सिलेबस हे युपीएससीच्या लेवलला येईल. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की याच्यामध्ये राज्यसभेचं जे मुख्य परीक्षेचं आधीचं जे सिलेबस आहे ते ऑलमोस्ट, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर वगैरे हे जे सगळे घटक होते, ओके, तर ते ऍज सच काही खूप जास्त राहिलेलं नाही. HRHRD हा स्वतंत्र पेपर होता, तो त्याच्यामध्ये कुठेतरी रिफ्लेक्ट होतोच त्या सिलेबसमध्ये, परंतु तो पेपर काही आता त्याच्यामध्ये राहिलेला नाही. ओके, तर त्या सिलेबसच्या तुलनेमध्ये काय वाढलेलं आहे, तर एक स्वतंत्र एसेचा पेपर आलेला आहे, स्वतंत्र ऑप्शनलचा पेपर आलेला आहे, ऑप्शन सब्जेक्ट, आणि एथिक्स हा एक छोटा टॉपिक होता एमपीएससी राज्यसभेमध्ये, तो आता नव्याने संपूर्ण सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. तर एसे, ऑप्शनल, एथिक्स हे 3 चॅलेंजेस आलेले आहेत. बाकी इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा इंटरनल सिक्युरिटी हे टॉपिक्स सुद्धा नवीन आहेत. ओके, डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे आधीही होतं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे आधी पण होते. फक्त सगळ्यात महत्वाचं आहे की रायटिंगचा जो पार्ट आहे तो या राज्यसभेमध्ये नव्याने आलेला आहे. ओके, त्यामुळे या सिलेबस वरती काम करत असताना तुम्हाला तुमचा कस लागणार आहे. एक लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळेस युपीएससी ला शिकवतो, आता आपल्या बॅचेस युपीएससीच्या जस्ट रिसेंटली आपल्या 13 जुलै पासून सुरू झाल्या, प्रायमरी लेवललाच आता चाललंय सगळं, आणि ही पण आपली बॅच 13 ला आपण सुरू केली. युपीएससी ला ज्यावेळेस आम्ही घेतो तर साधारणतः 4 ते 5 तास लेक्चर्स रेग्युलर बॅच मध्ये, ज्यांचा आता समजा जे 2023 ची तयारी करतात माझ्या इकडे, किंवा जे फर्स्ट इयर सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत आपल्या इकडे की जे 2024 ला किंवा 25 ला अटेम्प्ट देतील, तर साधारणतः त्यांना सुद्धा जनरल स्टडीजची तयारी आपण आतापासून करून घेतो. 1.5 ते 2 वर्षामध्ये, म्हणजे एका वर्षात त्यांची जनरल स्टडीची तयारी होते, एका वर्षात त्यांची मग एक साधारणतः 7-8 महिन्यात ऑप्शनलची तयारी होते, 2 वर्षामध्ये आपला तो अभ्यासक्रम तसा तयार होतो. परंतु ज्यांना इमिजिएट 2023चं टार्गेट आहे त्यांना आम्हाला कंपल्सरी रोज 4 ते 5 तास शिकवावं लागतं. राज्यसेवेच्या या नवीन पॅटर्न नुसार याची तयारी करत असताना सुद्धा साधारणतः ऑगस्ट पासूनचे लेक्चर्स हे त्या लेवललाच घ्यावे लागतील. फक्त एवढं आहे की किती लोक आता नवीन पॅटर्न नुसार डिसाईड करतात त्यावरती डिपेंड आहे. ओके,
तर बेसिकली आधी जसं 2.5 तास लेक्चर्स वगैरे घेऊन सिलेबस कम्प्लीट होऊन जायचं. ओके, आता तसं होणार नाही. आता ऑप्शनल सब्जेक्ट शिकवायचं म्हटलं तर ऑप्शनल सब्जेक्टसाठीच आम्हाला आमच्या पातळीवरती एक नाही म्हटलं तरी कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी, तो पण रेग्युलरली ऑप्शनलला घ्यावं लागेल. जनरल स्टडीज मुख्य परीक्षेचे लेक्चर्स हे वेगळे घ्यावे लागतात. जसं युपीएससीला आम्ही, जसं फॉर एक्झाम्पल आपली 3:30 ते 5:30 पावणे 6 पर्यंत आपण जनरल स्टडीजचं मुख्य परीक्षा घेतो युपीएससीला. 3 दिवस मुख्य परीक्षेचे टॉपिक्स आणि 3 ते 4 दिवस ऑप्शनल. आणि इव्हिनिंगचा जो टाइम असतो आपला युपीएससी साठी, त्याच्यामध्ये आपण सलग 6 दिवस पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेला कॉमन जे जीएस असतं ते घेतो. म्हणजे आपण एकाच वेळेस इंटिग्रेटेड मुख्य आणि पूर्व परीक्षेची तयारी, ऑप्शनलची तयारी करून घेतो. सलग मध्ये 6-6 दिवसांचे लेक्चर्स राहतात आपले. तसंच इथे सुद्धा आता मराठी मीडियमला शिकवत असताना सुद्धा तशाच पद्धतीने करावं लागेल. ते इमिजिएटली मी करणार नाही, परंतु एनिवे ऑगस्ट पासून त्या लेवलला काम करावं लागेल. ओके, त्याच्यामुळे बरेचसे चेंजेस आम्हाला करावं लागणार आहेत, स्ट्रक्चरल चेंजेस वगैरे. आणि तुम्हा लोकांनाही हे ठरवावं लागेल की आता आपण हे जे चॅलेंजेस आलेले आहेत, या चॅलेंजेससाठी मानसिकदृष्ट्या तयारी असणं आवश्यक आहे आणि डेडिकेटेड प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं कदाचित एवढे मोठे बदल राज्यसेवेमध्ये झाल्यानंतर कदाचित पुढच्या काळात ग्रुप बी ची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. काही सांगता येत नाही, पण ते बदल कुठल्या लेवलचे असतील काही सांगता येत नाही. एकंदरीत काय तर परीक्षा सगळ्या डिफिकल्ट होत आहेत. हे खायचं काम नाही, हे त्याच विद्यार्थ्यांचं काम आहे ज्यांची मानसिकता अभ्यास करण्याची आहे, जे मेहनत घ्यायला तयार आहे. ओके, त्यांचंच काम आहे. उगाचच सकाळी स्वप्न आलं की मी अधिकारी झालो, कुठेतरी क्लास लावला, थातुरमातुर कुठेतरी प्रशिक्षण घेतलं आणि झालो, असं होत नाही. जे विद्यार्थी 8 तास 10 तास अभ्यास करायला तयार असतील तेच विद्यार्थी इथून पुढे राज्यसेवा परीक्षा IAS वगैरे होणं शक्य आहे. ग्रुप बी लेवलला सुद्धा तुम्हाला 3 ते 4 तास 5 तास रेग्युलर देणं अपेक्षित आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 4-5 तास द्यावं लागेल. वेळ असेल तर तुम्ही 8 तास 10 तास जरी अभ्यास केला तरी चालतो. इफेक्टिव्ह अभ्यास हा साधारणतः 7, 8, 9 तासांचा असतो. त्याच्यानंतरही काही विद्यार्थी अभ्यास करतात, 12 तास करतात, 14 तास करतात. तुम्ही किती तास बसतात याला महत्व नाही, तुम्ही किती इफेक्टिव्हली करता, किती समजून उमजून करता आणि कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी, व्यूहरचना आखून तयारी करता, याला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. तर कोणाचे काही प्रश्न नाहीत असं गृहीत धरतो. ओके, चला, थँक्यू.